गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माझा आवाज येत आहे? इज इट ऑडिएबल और अँड व्हिडिओएबल? आवाज आणि व्हिडिओ येत आहे का बघा. येस म्हणा, टाईप करा. गुड मॉर्निंग पूनम, राहुल सर गुड मॉर्निंग. येस पवन गुड मॉर्निंग. रुपेश गुड मॉर्निंग. तर या ठिकाणी आज आपण आपला जो व्हेक्टर चॅप्टर आहे तो आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. काल आपण व्हेक्टर आणि 3 डायमेन्शनल जॉमेट्री या ठिकाणी आपण रिवाइज करून घेतलं होतं आणि रिवाइज केल्यानंतर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल तुमच्या तर काल आपण टेस्टबद्दल या ठिकाणी चर्चा केली होती आणि आज आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे जाणार आहोत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन नंबर 1. थोडंसं डिस्टर्बन्स आहे, आपण समजून घेऊ या ठिकाणी. या ठिकाणी काय म्हणतो बघा, इफ ए बार बी बार अँड सी बार बी 3 नॉन झिरो वेक्टर्स सच दॅट नो 2 ऑफ दीज आर कोलिनियर. म्हणजे ए बार बी बार सी बार कोलिनियर नाही आहे, याचा अर्थ ए बार बी बार सी बार आपल्याला आय जे केच्या जागेवर यूज करायचा आहे. वी आर गोइंग टू यूज ए बार बी बार सी बार इन प्लेस ऑफ आय जे के. इफ द व्हेक्टर ते म्हणता बघा या ठिकाणी तुम्ही ए बार प्लस 2b बार म्हणताय. इफ द व्हेक्टर ए बार प्लस 2b बार इज कोलिनियर विथ सी बार, ए बार प्लस 2b बार इज कोलिनियर विथ सी बार आणि बी बार प्लस 3c बार इज कोलिनियर विथ ए बार. आणि ते म्हणतात देन ए बार प्लस 2b बार प्लस 3 प्लस 6c बार इक्वल्स. MST CET 2024चा प्रॉब्लेम आहे. आणि ते म्हणताय मग या ठिकाणी आपल्याला का कंडिशन काय आहे ती या ठिकाणी समजून घ्या. तर पहिली कंडिशन आपण यूज करतोय बघा, काय आहे का ते म्हणतात ए बार प्लस 2b बार इज कोलिनियर विथ सी बार. इज कोलिनियर आणि कोलिनियर म्हटलं का आपल्याला माहिती इट इज स्केलर मल्टिपल. मग या ठिकाणी आपण स्केलर वापरू शकतो. तुम्ही है ना स्केलर ABC सोडून है ना PQR वापरा, LMN वापरा, लॅम्बडा वापरा, अल्फा बीटा वापरा. तर आपण M आणि N वापरू. सो इट इज इक्वल टू MC बार या ठिकाणी म्हणू, बिकॉज दे आर कोलिनियर. बघा कोलिनियर म्हणतायत. सो लक्षात आलं, ए बार प्लस 2b बार इज कोलिनियर विथ सी बार. सो दे आर स्केलर मल्टिपल. सो ए बार प्लस 2b बार इज इक्वल टू काय आहे MC बार. येते लक्षात. मग या ठिकाणी लक्षात आलं ए बार प्लस 2b बार, पण ते काय म्हणतात या ठिकाणी का ए बार प्लस 2b बार प्लस 6c बार इक्वल्स आहेत. म्हणजे ही कंडिशन आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे लेफ्ट हँड साईडला. ए बार प्लस 2b बार तिथे पण बघा ए बार प्लस 2b बार आहे है ना, ए बार प्लस 2b बार आहे, आपल्याकडे काय नाही प्लस 6c बार नाही आहे. मग आपण काय करतो या ठिकाणी दोन्ही साईडला आपण ऍड करतोय, ऍड 6c बार ऑन बोथ साइड्स है ना, ऑन बोथ साइड. दोन्ही साईडला जर आपण 6c बार जर ऍड केलं काय येणार बघा, ए बार प्लस 2b बार प्लस 6c बार इज इक्वल टू MC बार प्लस 6c बार. म्हणजे लक्षात आलं बघा या ठिकाणी आपल्याला इक्वेशन येते ए बार प्लस 2b बार प्लस 6c बार इज इक्वल टू काय येत आहे, इट इज M प्लस 6 टाइम्स c बार. याला आपण देऊया इक्वेशन नंबर 1. याला आपण काय करतो इक्वेशन नंबर 1 देत आहोत. त्याचप्रमाणे आता ते काय म्हणतात बघा, ते म्हणतात बघा बी बार प्लस 3c बार इज कोलिनियर विथ ए बार है ना. मग या ठिकाणी आपण काय म्हणतो बघा बी बार प्लस 3c बार इज कोलिनियर विथ ए बार. म्हणजे आपण तिथं स्केलर वापरू N ए बार. M आणि N दे आर स्केलर मल्टिपल. आता परत या ठिकाणी आपल्याला बघायचं 2b बार ए बार प्लस 2b बार प्लस 6c बार पाहिजे. मग या ठिकाणी आपण काय करतो फर्स्ट ऑफ ऑल मल्टिप्लाय बाय 2 करू. म्हणजे या ठिकाणी येणार 2b बार प्लस 6c बार इज इक्वल टू 2N ए बार इज इक्वल टू काय येत आहे
2n a बार इथे लक्षात. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल का m आणि n स्केलर्स आपण इंट्रोड्यूस केले. आता बघा a बार नाही येतं बघा 2b बार प्लस 6c बार आलं. मग आपण काय करतो या ठिकाणी ऍड करतोय a बार ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला जर आपण a बार जर ऍड केला, दोन्ही साईडला जर आपण a बार ऍड केला तर काय होणार या ठिकाणी a बार प्लस 2b बार प्लस 6c बार इज इक्वल टू काय होणार a बार प्लस 2n a बार. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं बघा a बार प्लस 2b बार प्लस 6c बार इज इक्वल टू काय लक्षात आलं 1 प्लस 2n a बार. आणि याला आपण देतो इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 बघा लेफ्ट हँड साइड a बार प्लस 2b बार प्लस 6c बार इज इक्वल टू m प्लस 6c बार. आणि ते बघा a बार प्लस 2b बार प्लस 6c बार इज इक्वल टू काय आलं 1 प्लस 2n a बार. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लक्षात आलं फ्रॉम 1 and 2 है ना. आपण या ठिकाणी म्हणतोय फ्रॉम इक्वेशन 1 and 2 व्हॉट डज दिस इम्प्लाइज. दिस इम्प्लाइज दॅट बघा ही इक्वेशन m प्लस 6c बार m प्लस 6c बार इज इक्वल टू 1 प्लस 2n a बार इज इक्वल टू 1 प्लस 2n a बार. मग इकडे बघितलं तर इकडे a बार 0 आहे, इकडे c बार 0 आहे. मग याला आपण असं लिहू शकतो का बघा. सो या ठिकाणी बघा 0 a बार प्लस m प्लस 6c बार इज इक्वल टू बघा 1 प्लस 2n a बार प्लस 0 c बार है ना. a बार 0 a बार नाही इथं, मग आपण 0 a बार केलाय बघा. या ठिकाणी बघा a बार आहे पण c बार नाही, मग आपण 0 c बार केला. बाय इक्विलिटी है ना, हे दोन वेक्टर मध्ये इक्वल टू साइन आली. व्हॉट डज दिस इम्प्लाइज. याचा अर्थ असा होतोय या ठिकाणी बघा, याचा अर्थ असा होतोय का या 1 प्लस 2n इज 0 है ना. काय लक्षात आलं m प्लस 2n सॉरी या ठिकाणी बघा 1 प्लस 2n आहे है ना. इट इज 1 प्लस 2n. सो काय लक्षात आलं या ठिकाणी बघा 1 प्लस 2n कंपेअरिंग कोइफिशियंट ऑफ a बार है ना. 1 प्लस 2n इज इक्वल टू 0. 1 प्लस 2n इज इक्वल टू 0. 2n इज इक्वल टू -1 n इज इक्वल टू -1/2 आलाय. n इज इक्वल टू किती आलाय -1/2 आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी m प्लस 6 काय लक्षात आलं m प्लस 6 इज ऑल्सो इक्वल टू 0 है ना. m प्लस 6 0 आल्यामुळे काय झालं सो लक्षात आलं m इज इक्वल टू येत आहे -6. m इज इक्वल टू काय येत आहे -6 येत आहे बरोबर. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत है ना n इज इक्वल टू -1/2 m इज इक्वल टू -6 येते लक्षात. ह्या इक्वेशनवरनं बघा का इक्वेशन 1 मध्ये पुट करा m ची व्हॅल्यू किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करा n ची व्हॅल्यू. आय रिपीट इक्वेशन 1 मध्ये पुट करा m ची व्हॅल्यू किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करा n ची व्हॅल्यू. बघा का बरं कारण इक्वेशन 1 मध्ये बघा या ठिकाणी m प्लस 6 m आहे आणि इक्वेशन 2 मध्ये 1 प्लस 2n n आहे बरोबर. मग या ठिकाणी आपण काय पुट करतोय बघा पुट करू आपण m इज इक्वल टू -6 इन इक्वेशन 1. मग या ठिकाणी काय लक्षात येतं बघा लेफ्ट हँड साइड काय लेफ्ट हँड साइड a बार प्लस 2b बार प्लस 6c बार. लेफ्ट हँड साइड बघा a बार प्लस 2b बार प्लस 6c बार इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आली आहे -6 प्लस 6 इज इक्वल टू -6 प्लस 6 इज 0. सो लक्षात आलंय ते म्हणतात देन द व्हॅल्यू ऑफ a बार प्लस 2b बार प्लस 6c बार इज इक्वल टू 0 अँड 0 या ठिकाणी लक्षात आलं का 0 इज गिवन है ना. 0 इज गिवन इन ऑप्शन बघा या ठिकाणी. सो कोणतं ऑप्शन आलंय सो येस 0 बार इज गिवन इन ऑप्शन D. सो या ठिकाणी लक्षात आलंय का D इज द करेक्ट ऑप्शन है ना. D इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 1. इथे लक्षात या ठिकाणी आपण या ठिकाणी कंडिशन ती ज्यांनी दिली आहे ती कंडिशन तयार केली आहे आणि ती सॉल्व केली इक्वेट केली है ना. आणि त्यानंतर स्केलरच्या व्हॅल्यू फाइंड केल्या. व्हेरी गुड ना. ऋतुजा अमृता पवन सर्वेश वागचौरे रुपेश पवार व्हेरी गुड है ना. मी सॉल्व करूच तरच बऱ्याच विद्यार्थ्यांनी D ऑप्शन दिलेलं होतं आणि ते खूप फटाफट वर गेले. त्यांचे नावं मी घेऊ नाही शकलो. ईश्वरी असेल व्हेरी गुड. या ठिकाणी सर्वांचं लक्षात आलेलं आहे का D इज द करेक्ट ऑप्शन. मग D करेक्ट ऑप्शन आहे हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 2 कडे. बघा प्रॉब्लेम नंबर 2 काय म्हणते बघा. लेट्स रीड द प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2 वाचतोय आपण बघा. ते म्हणताय सपोज दॅट p बार q बार r बार आर 3 नॉन झिरो कोप्लॅनर व्हेक्टर्स in R cube. Let the component of the vector S bar along
पी बार, क्यू बार, आर बार, बी 4, 3, 5 रिस्पेक्टिव्हली है ना. मग स्केलर्स आपल्याला दिलेत आणि कॉम्पोनंट म्हणजे स्केलर्स दिलेत है ना. पी बारच्या समोर 4 घ्या म्हणताय, क्यू बार समोर 3 घ्या म्हणताय आणि आर बार समोर 5 घ्या म्हणताय. मग आपल्याला काय भेटलंय या ठिकाणी पी क्यू आर म्हणजे एस बार भेटलेला आहे. ते म्हणतात इफ द कॉम्पोनंट ऑफ दिस वेक्टर एस बार अलॉंग द आर एक्स वाय झेड रिस्पेक्टिव्हली देन द व्हॅल्यू ऑफ, ते म्हणता या ठिकाणी कम्पेअर करा एक्स वाय झेडचे व्हॅल्यू है ना फाइंड करा आणि एक्स वाय झेडचे व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर 2x + y + z ची व्हॅल्यू फाइंड करा. तर पहिलं वाक्य बघा या ठिकाणी बघा एक्स बार अलॉंग बी द कॉम्पोनंट्स, कॉम्पोनंट म्हणजे कोइफिशियंट. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं बघा पहिली गोष्ट एस बार इज इक्वल टू काय आता पी बार समोर 4 घ्या तर म्हणताय. सो इट इज 4 पी बार प्लस 3 क्यू बार है ना प्लस 3 क्यू बार आणि प्लस 5 आर बार प्लस 5 आर बार. याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला एस बार भेटलाय है ना. मग पहिली भेटली आपली एस बार. मग एसची इक्वेशन या ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे है ना. मग या ठिकाणी लक्षात आलं याला आपण देऊया इक्वेशन नंबर 1 बरोबर. ते म्हणतात इफ द कॉम्पोनंट ऑफ दिस वेक्टर अगेन एस बार है ना इज एस बार इज दिलंय परत या ठिकाणी बरोबर ना. मग या ठिकाणी काय लक्षात आलं अजून है ना एस बार पण आपल्याला दिलेला आहे. अगेन एस बार इज ऑल्सो इक्वल टू काय म्हणतायत ते हे कॉम्पोनंट आहे बघा मायनस पी बार प्लस क्यू बार प्लस आर बार एक्स प्लस ते काय म्हणताय मग पी बार मायनस क्यू बार प्लस आर बार वाय प्लस मायनस पी बार मायनस क्यू बार प्लस आर बार झेड रिस्पेक्टिव्हली. मग या ठिकाणी लक्षात असं आलं की या ठिकाणी बघा एस बार सेम आहे है ना एस बार सेम आहे. मग याच्यावरनं काय झालं या ठिकाणी लक्षात आलं आपण जर कम्पेअर केलं आपण जर या ठिकाणी कम्पेअर केलं आणि कम्पेअर करण्याच्या अगोदर बघा या ठिकाणी पी बार क्यू बार आर बार पाहिजे है ना. मग आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागेल है ना. मल्टिप्लाय करून इक्वेशन ब्रॅकेट ओपन करावं लागेल. इथे लक्षात आपल्याला पी बारचे कोइफिशियंट घ्यावे लागतील. बघा एस बार इज इक्वल टू काय येणार मग आता एक एक्स आपण घेऊ एक्स है ना. आपण काय करू ब्रॅकेट ओपन करू आणि एक्स कॉमन घेऊ. एक्स कॉमन घेतलं इथे काय बघा मायनस पी बार आला है ना. इथे लक्षात सॉरी आपण या ठिकाणी ब्रॅकेट ओपन करू आणि आपण एक्स मल्टिप्लाय करून पी बार कॉमन घेऊ म्हणजे सगळे पीचे कोइफिशियंट बघा मायनस एक्स इथं आलं मायनस एक्स बरोबर. पी कॉमन घेतलाय हा पी कॉमन घेतला इथं आलं बघा प्लस वाय बरोबर. हा पी कॉमन घेतो इथं आलं मायनस झेड म्हणजे इथं इक्वेशन काय आली बघा मायनस एक्स प्लस वाय मायनस झेड मायनस एक्स प्लस वाय मायनस झेड बरोबर. त्यानंतर याच पद्धतीने ब्रॅकेट ओपन करू येते लक्षात आणि आपल्याला क्यू बार आपल्याला कॉमन काढायचे आहे. बघा या ठिकाणी बघा एक्स इंटू क्यू बार म्हणजे एक्स आलाय है ना. वाय इंटू मायनस क्यू म्हणजे मायनस वाय आलाय. झेड इंटू मायनस क्यू म्हणजे मायनस झेड आलेला आहे प्लस त्याच पद्धतीने आर बघा आर बार कॉमन घेतो एक्स इंटू 1 मध्ये एक्स येणार है ना. इथं येणार बघा है ना वाय इंटू +1 + वाय आणि वाय इंटू झेड इज प्लस झेड आणि आर बार सॉरी अँड इज कॉमन काढतोय आपण यस पी बार क्यू बार आणि आर बार बरोबर आहे. मग या ठिकाणी लक्षात आलं का पी बारचं कोइफिशियंट क्यू बारचं कोइफिशियंट आर बारचं कोइफिशियंट भेटलंय आणि या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये आणि इक्वेशन 2 बघा कम्पेअर करा लेफ्ट हँड साइड एस बार सेम आहे. व्हॉट डज दिस इम्प्लाइज दिस इम्प्लाइज दॅट मायनस एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू काय आलंय बघा 4 है ना. याला देतो आपण इक्वेशन नंबर 3. त्याचप्रमाणे बघा एक्स मायनस वाय मायनस झेड इज इक्वल टू भेटतंय 3 याला म्हणतात इक्वेशन नंबर 4. त्याचप्रमाणे बघा एक्स प्लस वाय प्लस झेड एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू भेटतंय बघा 5 याला म्हणतो इक्वेशन नंबर 5. याला आपण देतो इक्वेशन नंबर 5. आता इक्वेशन 3 आणि 5 बघा इक्वेशन 3 आणि 5 मध्ये दोन टर्म सेम आहे बघा वाय प्लस झेड वाय प्लस झेड है ना. मग वाय प्लस झेड सेम आहे याचा अर्थ काय झाला देअरफॉर आपण या ठिकाणी जर वाय प्लस झेडची व्हॅल्यू फाइंड केली तर काय येणार 5 मायनस एक्स येणार आणि ही आपण पुट करणार इन इक्वेशन 3. ही इक्वेशन 3 मध्ये पुट करा बघा वाय प्लस झेडची व्हॅल्यू काय आली बघा. सो मायनस एक्स देअरफॉर बघा मायनस एक्स वाय प्लस झेडची व्हॅल्यू येते प्लस 5 मायनस एक्स इज इक्वल टू 4. सो लक्षात आला मायनस एक्स इट इज मायनस 2x प्लस 5 तिकडे गेला इज इक्वल टू -5 4 - 5 इज -1 अँड सो एक्स ची व्हॅल्यू आली बघा 1/2 है ना. मग या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू किती आली आहे 1/2 येते बरोबर. आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल व्यवस्थित बघावं लागेल है ना. आपण या ठिकाणी कुठे गोंधळ होत आहे का बघा है ना. या ठिकाणी कुठे गोंधळ होत आहे का बघा या ठिकाणी है ना. हे चुकलंय आपलं काय चुकलंय बघा है ना. महत्वाचं इथं साईन बदलली आपली साईन बदलल्यामुळे या ठिकाणी आपल्याला है ना
साईन बदललेली आहे है ना, म्हणजे आपल्याला सॉल्व करण्यामध्ये आपला गोंधळ झालेला आहे है ना. आपल्याला परत या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. आय कमिटेड मिस्टेक, माझ्याकडनं मिस्टेक झाली छोटीशी. काय मिस्टेक झाली बघा, या ठिकाणी साईन बदलली माझ्याकडनं है ना. इथं बघा मायनस आहे, मायनस आहे बरोबर. मग आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला ऑपरेट करावं लागेल है ना. सेम नाही आहे है ना, सेम नाही आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी सॉल्व करण्याची आता सिस्टीम परत बदलावी लागेल. पण त्यासाठी काय करता येईल, त्यासाठी काय करता येईल बघा, ही जी इक्वेशन आहे है ना, ह्या इक्वेशनला है ना, इक्वेशन नंबर ही जी आहे 4, त्याला आपण असं लिहू का, एक्स इंटू ब्रॅकेट वाय प्लस झेड इज इक्वल टू 3 है ना. एक्स इंटू ब्रॅकेट वाय प्लस झेड इज इक्वल टू 3. आणि मग लक्षात आलं एक्स मायनस, मग वाय प्लस झेडची व्हॅल्यू काय आली होती या ठिकाणी 5 मायनस एक्स इज इक्वल टू 3. मग लक्षात आलं बघा, एक्स मायनस 5 प्लस एक्स इज इक्वल टू 3. मग लक्षात आलं एक्स प्लस एक्स 2x इज इक्वल टू -5 तिकडे गेला, 5 प्लस 3 8 आलाय, आणि सो एक्स इज इक्वल टू 4 आलाय. बघा आपल्याला एक्सची व्हॅल्यू आली आहे बरोबर. मग या ठिकाणी एक्सची जी व्हॅल्यू आली आहे आपल्याला, ती एक्सची व्हॅल्यू आपण या ठिकाणी सिम्प्लिफाय करतो. आणि ही एक्सची व्हॅल्यू जर आपण इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण इथं पुट केली या ठिकाणी बघा है ना, तर आपल्याला वाय प्लस झेडची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे बरोबर. मग आपल्याला सॉल्व करण्यासाठी है ना, सॉल्व करावं लागेल आपल्याला. मग एक्स इक्वल टू 4 जर इथं टाकला तर -4 येईल बरोबर. इथं आपण या ठिकाणी टाकू है ना, इक्वेशन 4 आणि 3 मध्ये. मग या ठिकाणी आपण काय करतो बघा, पुट करतोय एक्स इज इक्वल टू 4 इन इक्वेशन नंबर 4. बघा इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करतोय, पण ही इक्वेशन 4 आता ही आहे आपली है ना, ही जी आहे ही इक्वेशन 4 न देता आपण याला इक्वेशन नंबर 4 जर केला है ना, तर लक्षात आलं बघा, या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपण 4 पुट करतोय बरोबर. मग हा 4 आला, हा मायनस, हा 3 इकडे आला, -1 तिकडे जाणार. म्हणजे लक्षात आलं का वाय प्लस झेड इज इक्वल टू 4 - 3. सो वाय प्लस झेडची व्हॅल्यू किती येते, 1 येते बरोबर. मग ही झाली आपली इक्वेशन नंबर 6, इक्वेशन नंबर 6 बरोबर. त्यानंतर या ठिकाणी बघा, इथं जर आपण पुट केली एक्सची व्हॅल्यू 4 प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 5, तर आपल्याला या ठिकाणी काय भेटतं, वाय प्लस झेड इज इक्वल टू बघा है ना, परत या ठिकाणी बघा वाय प्लस झेडची व्हॅल्यू परत आता 5 - 4 1च येत आहे. म्हणजे याचा अर्थ ती एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी बरोबर आहे बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला वाय प्लस झेडची व्हॅल्यू आपल्याला जी भेटलेली आहे ती परफेक्टली आहे. मग आता आपल्याला सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपण सॉल्व करत आहोत. या ठिकाणी सॉल्व करण्यासाठी आता आपल्याला वाय प्लस झेडची व्हॅल्यू 1 आलेली आहे बरोबर, हे कन्फर्म झालंय बरोबर. मग या ठिकाणी आपण काय करतो बघा, इथे जर आपण एक्सची व्हॅल्यू पुट केली तर -4, हा -4 तिकडे गेला तर +4 होणार बरोबर. मग या ठिकाणी -4 तिकडे गेल्यानंतर +4 या ठिकाणी होणार आहे बरोबर ना. इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करतो बघा, -4 तिकडे गेला प्लस होणार, 4 + 4 8. म्हणजे आपल्याला दुसरी इक्वेशन भेटते y - z इज इक्वल टू 8. आणि इक्वेशन नंबर 7 बघा या ठिकाणी पुट केलं, व्यवस्थित लक्ष द्या. -4 एक्सची व्हॅल्यू -4 तिकडे गेला प्लस झाला, 4 + 4 8. इथं काय y - z, इथं आपल्याला y + z आलं. या दोघांना सॉल्व करण्यासाठी जर आपण ऍड केला है ना, आपण ऍड केलं तर हे दोन्ही कॅन्सल होणार. सो 2y इज इक्वल टू किती आलं या ठिकाणी बघा, 2y इज इक्वल टू 8 + 1 9. आणि देअरफॉर लक्षात आलं, देअरफॉर y इज इक्वल टू आलेला आहे 9/2. y इज इक्वल टू 9/2 आलंय. मग ही y ची व्हॅल्यू है ना, ही y ची व्हॅल्यू जर आपण इक्वेशन नंबर 6 मध्ये पुट केली तर बघा काय येत आहे है ना, पुट y इक्वल टू 9/2 इन इक्वेशन 6. सो या ठिकाणी बघा 9/2 प्लस z इज इक्वल टू 1. देअरफॉर z इज इक्वल टू 1 - 9/2. आणि देअरफॉर z इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं बघा, 2 1 जा 2, 2 - 9 -7/2. मग या ठिकाणी बघा ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत है ना, स्क्वेअर बॉक्स टाकला बघा, एक्स वाय आणि झेड, यावरनं आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ते म्हणतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2x प्लस वाय प्लस झेड, 2x प्लस वाय प्लस झेड. सो 2 × x, x इज 4 प्लस व्हॅल्यू ऑफ y इज 9/2 आणि प्लस झेड इज -7/2. सो लक्षात आलं, 2 4 जा 8 आलंय, प्लस 9/2 -7/2, 9 - 7 इज 2/2 आणि 2/2 इज 1 and 8 + 1 is 9 and 9 is given in option C. व्हेरी गुड. बरेच विद्यार्थ्यांनी बघा या ठिकाणी कल्याणी रहाणे, पूनम निकम है ना, या ठिकाणी सर ऑप्शन इज 9 सी ऑप्शन. अक्षय गाडेकर, ऋतुजा भुजाडे, रुचा, ईश्वरी, साक्षी, रुपेश, पवन, अमृता
है ना. आकांक्षा, ऋतुजा, सर्वेश वाकचौरे, सर्व सी इज द करेक्ट ऑप्शन, 9 इज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी सर्वांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे. सायमल्टेनियस इक्वेशनची आपण मदत घेतलेली आहे ना. सायमल्टेनियसली सॉल्व्ह केले आपण, है ना. दुसरं मग आपण क्रॅमर्स रूलनी पण जाऊ शकतो. दॅट इज लेंदी प्रोसिजर. इथे लक्षात देवयानी खेडकर असेल, यश कायस्थ असतील, है ना. ईश्वरी म्हणतायत सर एक्सप्लेन अगेन. मग या ठिकाणी पुन्हा एक्सप्लेन करू आपण. यस, आय विल एक्सप्लेन अगेन. बघा या ठिकाणी पहिली कंडिशन बघा, एस बार अलॉंग ते म्हणताय पी बार, क्यू बार, आर बार, बी कॉम्पोनंट्स आहेत. कॉम्पोनंट म्हणजे कोइफिशियंट. सो पी बारचं कोइफिशियंट 4 आला, क्यू बारचं कोइफिशियंट 3 आला, आर बारचं 5 आला. मग याच्यावरनं भेटली आपलं इक्वेशन नंबर 1. पण त्या ठिकाणी प्रत्येक काय म्हणतात, दिस आर एक्स वाय झेड, है ना. म्हणजे लक्षात आलं बघा, द वेक्टर या एस बार अलॉंग दिस वेक्टर बी एक्स वाय झेड. परत कॉम्पोनंट दिलेत, है ना. परत कॉम्पोनंट विषयीच म्हणतात ते. कॉम्पोनंट म्हणजे कोइफिशियंट. कॉम्पोनंट म्हणजे काय, कोइफिशियंट. सो लक्षात आलं, हा कोइफिशियंट आहे कोणाचा, एक्सचा. हा कोइफिशियंट आहे कोणाचा, वाय. आणि हा झेड. बरोबर. लक्षात आलं, इथं आपल्याला पी क्यू आर आहे बघा, व्यवस्थित बघा. इथं पी बार, क्यू बार, आर बार आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला काय करावं, एक्स मल्टिप्लाय पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय करावं लागेल. आणि त्यातनं जर आपण पी बार, क्यू बार आणि आर बार कॉमन घेतला तर हे कोइफिशियंट कम्पेअर करता येतील आपल्याला. कोणते कोइफिशियंट बघा, पी बारचं कोइफिशियंट 4 आहे आणि इथं काय बघा, है ना. या ठिकाणी कम्पेअर केलं तिथं बघा, क्यू बारचं कोइफिशियंट 3 आहे आणि इथं क्यू बारचं कोइफिशियंट आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल बघा, इथं आर बारचं कोइफिशियंट 5 आहे आणि इथं काय बघा, है ना. मग लक्षात आलं का या ठिकाणी कम्पेअरिंग, बिकॉज लेफ्ट हँड साईड इज सेम, है ना. बिकॉज काय झालं, या ठिकाणी ही जी लेफ्ट हँड साईड आहे आपली डावी बाजू ही सेम आहे. ती काय बघा, एस बार एस बार एस बार, है ना, एस बार आहे. मग कम्पेअर जर केलं तर बघा, ग्रीन कलरने घेतलं -x + y - z = 4, है ना. बघा ब्ल्यू कलरने x - y - z = 3. आणि बघा या ठिकाणी, है ना, पर्पल कलरने बघा x + y + z = 5. असे इक्वेशन आले. फक्त ह्या इक्वेशनला मी काय केलं, सॉल्व्ह केलं, मायनस साईन कॉमन घेतले. का बरं, कारण या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी बघा, है ना, सॉल्व्ह करण्यासाठी इथं बघा y + z आणि इथं y + z ॲडजस्ट होत आहे. बरोबर. मग हे आपल्याला y + z ॲडजस्ट होत आहे, त्यासाठी आपण त्या पद्धतीने काम केलं. येते लक्षात. मग ह्या इक्वेशनवरनं y + z ची व्हॅल्यू फाइंड केली. हा x तिकडे गेला, 5 - x आला, तो या ठिकाणी पुट केला बघा, 5 - x, है ना. या y + z च्या जागेवर आपण 5 - x पुट केलं, ब्रॅकेट ओपन केला, है ना. -5 - x, x + x 2x, हा -5 तिकडे गेला, प्लस झाला. सो 2x = 8, x = 4 आला. मग या ठिकाणी लक्षात आलं का, पुट x = 4 इन इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट केलं. हे नाही का आपण इथं फाइंड केलं बघा, x - y + z = मग इथं 4 पुट केला, है ना. आणि तो 3 इकडे घेतला, ही मायनसची साईन तिकडे नेली, तर y + z आलाय. सो y + z = 4 - 3, y + z = 1 आलाय. बरोबर. मग इक्वेशन या ठिकाणी आपण 3 मध्ये पण x ची व्हॅल्यू पुट केली. x ची व्हॅल्यू काय आहे, 4. इथं बघा -4, है ना. -4 y - z = 4. हा -4 तिकडे गेला, +4 झाला. सो लक्षात आलं, y - z = 8 आलं. या दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह केल्या आपण. या दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं, त्यासाठी ॲडिशन केलं, बिकॉज कोइफिशियंट ऑफ झेड सेम असल्यामुळे ते कॅन्सल होणार आहे. सो y + y 2y = 8 + 1 9 आलं आणि y = 9/2 आलंय. सो इथं आपल्याला भेटली y ची व्हॅल्यू ऑफ y. बरोबर. मग या ठिकाणी बघा, y ची व्हॅल्यू जी 9/2 इक्वेशन 6 मध्ये पुट केली, 9/2 + z = 1. सो z = 1 - 9/2 इज -7/2. बट आपल्याला काय केलं होतं, आपल्याला त्यांनी विचारली ती व्हॅल्यू ऑफ 2x + y + z. बघा 2x + y + z ची व्हॅल्यू, है ना. मग 2 × 9/2 - 7/2, 2/2 इज 1. 2 4 8 + 1 is 9, and so 9 is given in option C. So C is the correct option of problem number 2. समजलंय सर्वांना. या पद्धतीने बघा, C is the correct option of problem number 2. आणि मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 3 कडे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 3. वाचतोय आपण प्रॉब्लेम नंबर 3 बघा काय म्हणताय. इफ द पॉइंट्स P Q R with the position vector I - 2j + 3k, है ना, -I + 3j + 2k and -8I + 13j respectively, then these points are. मग इथं P बार, Q बार, R बार दिलेले आपल्याला. इथे लक्षात काय दिलं बघा, आपल्याला या ठिकाणी P बार दिलेला आहे. काय P बार बघा, या ठिकाणी P बार काय आहे, I आहे, है ना. P बार बघा, सो इट इज I - 2j + 3k. Q बार काय दिलेला आहे बघा, Q बार = दिलेला आहे -2i + 3j
प्लस 2k. त्यानंतर आर बार बघा, आर बार काय दिलेला आहे बघा, -8i प्लस 13j, -8i प्लस 13j दिलेला आहे. येते लक्षात. मग आपण यावरनं फाइंड करू बघा. आपण या ठिकाणी फाइंड करू आता पी क्यू बार. काय असणार आहे पी क्यू बार, दॅट इज क्यू बार मायनस पी बार है ना. बघा -2i -i दॅट इज -3i. बरोबर. या ठिकाणी बघा 3 मायनस ऑफ मायनस प्लस 2, 3 प्लस 2 इज 5j, 2 मायनस 3 इज -3k. सो आपल्याला या ठिकाणी काय भेटलं, पी क्यू बार भेटलाय -3i प्लस 5j मायनस के, -3i प्लस 5j मायनस के. त्याच पद्धतीने आपण आता पी आर और क्यू आर बार फाइंड करू. तुम्ही काही फाइंड करू शकता. आपण बोर्डला पी आर बार फाइंड करायचो, आपण थोडं चेंज करू, क्यू आर बार. काय फरक पडते नाही. सो क्यू आर बार इज आर बार मायनस क्यू बार. क्यू आर बार इज आर बार मायनस क्यू बार. व्हॉट इज आर बार बघा, -8i -i इज -9i, -8i -9i. बरोबर का. अरे सॉर नो, व्यवस्थित बघा बरं का. -8 इथे क्यू बार आहे, मायनस मायनस प्लस होणार आहे है ना. सो या ठिकाणी काय झालंय है ना, कोइफिशियंट या ठिकाणी चेंज होणार आहे बघा. व्यवस्थित बघा, -8 मायनस ऑफ मायनस प्लस 2 इज -6i, 13j -3j इज +10j आणि -2k. बघा -6 + 10 -2. बरोबर. मग इक्वेशन या ठिकाणी बघा, या दोन इक्वेशन कडे लक्ष द्या. कोणती ही इक्वेशन नंबर 1 आणि ही इक्वेशन नंबर 2. इथं कोइफिशियंट चेक करा. तुमच्या थोडंसं लक्षात आलं असेल काय, जर आपण या ठिकाणी है ना, या ठिकाणी जर आपण 2 कॉमन घेतला, काय कॉमन घेतला आपण 2, तर बघा या ठिकाणी 2 कॉमन घेतला, इथं काय येणार -3i प्लस 5j मायनस के. सो लक्षात आलं 2 इंटू ब्रॅकेट फ्रॉम इक्वेशन नंबर 1 व्हॉट वी गेट, इट इज इक्वल टू 2pq बार. आणि सो लक्षात आलं क्यू आर बार इज इक्वल टू 2pq बार. आणि म्हणून लक्षात आलं दे आर कोलिनियर, दे आर कोलिनियर. दे आर कोलिनियर म्हटल्यावर ऑप्शन कोणतं आहे बघा, ऑप्शन इज कोलिनियर अँड क्यू बार लाईज इन बिटवीन पी अँड यस. कोलिनियर आहे आणि क्यू बार लाईज इन बिटवीन आहे. आणि सो करेक्ट ऑप्शन इज ए. करेक्ट ऑप्शन इज ए. का बरं, पी क्यू क्यू आर आलंय है ना, पी क्यू क्यू आर, पी क्यू क्यू आर आपण फाइंड केलाय. याचा अर्थ काय झालाय की क्यू लाईज इन बिटवीन है ना, क्यू लाईज इन बिटवीन आलं है ना, क्यू लाईज इन बिटवीन पी अँड आर आलेला आहे. क्यू लाईज इन बिटवीन पी अँड आर. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. समीक्षा, सर्वेश, यश, ऋतुजा या ठिकाणी सर्व म्हणतायत ए इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ तुम्हाला सर्वांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे. व्हेरी गुड. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 4. वाचा प्रॉब्लेम नंबर 4 काय बघा. लेट ए बार इज इक्वल टू दिलाय, बी बार इक्वल टू दिलाय, सी बार इक्वल टू दिलाय, देन द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर. याचा अर्थ हा वेक्टर आपल्याला फाइंड करावा लागेल. हा वेक्टर फाइंड करावा लागेल, त्याचा मॅग्निट्यूड घ्यावा लागेल आणि वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड विल गिव्ह द युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ यस. मग या ठिकाणी आपण बरेच विद्यार्थी सृष्टी साठे, आनंद उगले, यश, साक्षी, ऋषिकेश, सोनवणे, देवयानी सर्व म्हणताय. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. काय अडचण नाही. सो लेट्स गो. आपण फर्स्ट ऑफ ऑल काय फाइंड करू, 3a बार प्लस बी बार मायनस 2c बार हा वेक्टर आपण फाइंड करतोय बघा. सो हा वेक्टर आपण फाइंड करतो 3 इंटू व्हॉट इज ए बार. ए बार इज बघा 2i मायनस j प्लस k प्लस बी बार. बी बार इज i प्लस j मायनस 2k मायनस 2c बार. सी बार इज 4i मायनस 2j प्लस k. या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय करतो 3 2 जा 6i मायनस 3j प्लस 3k प्लस i प्लस j मायनस 2k मायनस 2 4 जा 8i मायनस मायनस प्लस 2 2 जा 4j मायनस 2k. आणि मग आपल्याला वेक्टर भेटतंय बघा. या ठिकाणी मी रेड कलरने अंडरलाईन करतो कोइफिशियंट ऑफ i -6 प्लस 6i प्लस i 7i मायनस 8i. काय आहे 7i मायनस 8i. येस, व्हॉट इज 7i मायनस 8i. 7i मायनस 8i इज मायनस i. मग या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ i आलाय. येते या ठिकाणी बघा, आता मी वेगळ्या कलरने बघा -3j प्लस j मायनस 4j. आणि हे जे कोइफिशियंट्स आहेत हे आपण अकॉर्डिंग टू साइन ऍड करतो बघा. -3 + 1 -2 -2 + 4 इज अ प्लस 2j आणि उरलेले बघा 3k -2k इज अ k मायनस 2k
k मायनस 2k इज मायनस के. हा वेक्टर भेटला आपल्याला है ना. हा जो वेक्टर भेटला 3a बार प्लस बी बार मायनस 2c बार, याचा आपण मॅग्निट्यूड फाइंड करू है ना. आपल्याला काय भेटला आहे 3a बार प्लस बी बार मायनस 2c बार. बरोबर. आता आपण फाइंड करतो मॅग्निट्यूड ऑफ 3a बार प्लस बी बार मायनस 2c बार इज इक्वल टू अंडर रूट ऑफ मायनस 1 स्क्वेअर इज 1 प्लस 2 स्क्वेअर 4 प्लस 1 इज इक्वल टू रूट 6 आलाय. इज इक्वल टू काय आलाय रूट 6 आलाय. दस या ठिकाणी आपण काय म्हणतोय युनिट वेक्टर है ना. युनिट वेक्टर अलॉंग काय 3a बार प्लस बी बार मायनस 2c बार इज इक्वल टू काय येणार तो वेक्टर युनिट वेक्टर काय असणार आहे इज इक्वल टू इट विल बी 3a बार प्लस बी बार मायनस 2c बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ 3a बार प्लस बी बार मायनस 2c बार. येते लक्षात. आणि हा वेक्टर आपल्याला काय भेटलाय बघा इट इज मायनस i प्लस 2j मायनस के अपॉन रूट 6. यस बघा सर्वेश वागचौरे पूनम निकम सिद्दीक उदळे यश कायस्थ है ना. या ठिकाणी सर्व म्हणताय सो ए इज द करेक्ट ऑप्शन. आणि मग लक्षात आलं असेल तुमचं बघा या ठिकाणी अंडर रूट ऑफ 6 जर आपण बाहेर कॉमन घेतलं तर या ठिकाणी मायनस आय प्लस 2j मायनस 2c आणि इट इज गिवन इन ऑप्शन ए. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. ए इज द करेक्ट ऑप्शन. कल्याणी रहाणे, ईश्वरी, समीक्षा मोरे, अक्षय, सुमित मोरे, ऋतुजा भुजाडे, रुपेश पवार या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणतात ए इज द करेक्ट ऑप्शन. साक्षी साठे व्हेरी गुड. याचा अर्थ हा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला आहे. पवन वालके, ऋतुजा टेंगाडे सर्व म्हणतायत सर ए इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. मग अशा प्रकारे ए करेक्ट ऑप्शन आहे. प्रतीक महाले पण ए म्हणताय म्हणजे ए करेक्ट ऑप्शन आलेला आहे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 5 है ना. आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे झालो बघा. पुढचा प्रॉब्लेम नंबर 5 काय म्हणताय ओ ए बार इक्वल टू स्मॉल ए बार सर्वांना माहित आहे. ओ बी बार इक्वल टू स्मॉल बी बार इफ द वेक्टर अलॉंग द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल अँगल बायसेक्टर ऑफ अँगल AOB इज गिवन बाय एक्स ए बार. आपल्याकडे एक शॉर्टकट फॉर्म्युला पण होता है ना. शेवटचे पॉईंट नंबर 40 तुम्ही बघितलं असेल 40-41 शेवटचे 2 पॉईंट जर तुम्ही बघितले असतील वेक्टर चॅप्टरचे तर त्या ठिकाणी आपल्याकडे शॉर्टकट फॉर्म्युला आहे. आपण सांगितलं होतं इफ वेक्टर व्ही बार इज अँगल बाय सेक्टर देन वी नो दॅट ए अपॉन ए बार है ना. व्ही बार इज इक्वल टू आपण येणार होतं ए अपॉन ए बार प्लस बी अपॉन बी बार है ना. डायरेक्शन ऑफ अँगल बाय सेक्टर ऑफ अँगल OAB इज गिवन ॲज ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार प्लस बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार. म्हणजे पहिली इक्वेशन या ठिकाणी आपल्याला फिक्स भेटलेली आहे. येते लक्षात. मग आपण या ठिकाणी काय करतो बघा काय ए बार बी बार दिलेला आहे पण आपल्याकडे फॉर्म्युला काय बघा अँगल बाय सेक्टर ऑफ अँगल AOB है ना. आपल्याकडे स्टँडर्ड रिझल्ट आहे है ना. वी नो दॅट काय माहित आहे आपल्याला अँगल बाय सेक्टर ऑफ अँगल ए म्हणजे ए बार ओ ओरिजिन बी म्हणजे बी बार है ना इज इक्वल टू काय आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती काय आहे ए म्हणजे ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार प्लस बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आपल्याला हे माहित आहे बरोबर. हा स्टँडर्ड रिझल्ट आहे है ना. शेवटचे 2 रिझल्ट तुम्ही बघितले असतील तर तिथं हा रिझल्ट आपण लिहिलेला आहे बरोबर. पण यांनी काय दिलंय यांनी दिलं एक्स ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार प्लस वाय बी बार म्हणजे ते देत आहे का अँगल बाय सेक्टर देत एक्स ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार प्लस वाय बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आणि आपल्याकडे आहे बघा ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार प्लस बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार. व्हॉट डज दिस इम्प्लाइज. कंपेअर जर केलं तर लक्षात आलं एक्स इज इक्वल टू 1 येत आहे आणि वाय इज ऑल्सो इक्वल टू 1 येत आहे बरोबर. एक्स इज इक्वल टू 1 येत आहे आणि वाय इज इक्वल टू 1 येत आहे बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला समजलेलं आहे एक्स आणि वायचे व्हॅल्यू आहेत. मग आता एक्स आणि वायचे व्हॅल्यू आता कोणतं ऑप्शन सॅटिस्फाय करतंय बघा का या ठिकाणी बघा एक्स इज इक्वल टू 1 वाय इज इक्वल टू 1 जर आपण ऑप्शन ए मध्ये टाकलं तर बघा 1 - 1 इज इक्वल टू 0 होतोय. सो ए इज करेक्ट ऑप्शन. 1 + 1 0 नाही आहे. 1 इज इक्वल टू 2 नाही आहे. 2 इज नाही. सो लक्षात आलं ए सॅटिस्फाय करतंय. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. ऋतुजा, प्रतीक, अमृता,
पूनम, प्रतीक म्हणताय सर एक्स मायनस वाय इक्वल टू 0. ए सिद्धी, ऋतुजा भुजाडे व्हेरी गुड, पवन वालके, रुपेश पवार, राधिका जाधव है ना, या ठिकाणी म्हणतात सर ए इज द करेक्ट ऑप्शन. साक्षी साठे असतील, माया थोरात, सर्व विद्यार्थी म्हणतात सो ए इज द करेक्ट ऑप्शन. यश क्षत्रिय, याचा अर्थ सर्वांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे है ना. प्रतीक्षा काळे, सर्वांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे आणि प्रॉब्लेम सोपा पण होता. लेट्स गो टू नेक्स्ट प्रॉब्लेम है ना. बघा MST CET मागच्या वर्षी विचारला गेलेला प्रॉब्लेम आहे है ना 2025 मध्ये. क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊ आपण. व्हेरी गुड, सर्वांना समजलेलं आहे. ईश्वरी असेल, ऋषिकेश सोनवणे, सर्व विद्यार्थी म्हणतात सर ए इज द करेक्ट ऑप्शन है ना. ए एक्स मायनस वाय इक्वल टू 0. मग आपण चालू प्रॉब्लेम नंबर 6 कडे. बघा प्रॉब्लेम नंबर 6 काय म्हणतं बघा. द नंबर ऑफ इंटिग्रल व्हॅल्यूज ऑफ पी, नंबर ऑफ इंटिग्रल व्हॅल्यूज ऑफ पी फॉर विच द व्हेक्टर आर लिनियरली डिपेंडंट व्हेक्टर्स. किती व्हेक्टर दिले बघा, लिनियरली डिपेंडंट है ना. 3 व्हेक्टर्स कसे दिले आहेत, लिनियरली डिपेंडंट दिलेले आहेत. लिनियरली डिपेंडंट व्हेक्टर म्हटलं तर लक्षात आलं असेल तुम्हाला है ना. ते व्हेक्टर कसे असणार आहे, लिनियर कॉम्बिनेशन असणार आहे है ना. बघा लिनियरली डिपेंडंट म्हटल्यावर लिनियर कॉम्बिनेशन व्यवस्थित आहे का. लिनियरली डिपेंडंट म्हटल्यावर लिनियर कॉम्बिनेशन, आणि लिनियर कॉम्बिनेशन म्हटलं का डिटर्मिनंट इक्वल टू 0. लिनियर कॉम्बिनेशन म्हटल्यावर काय येणार, डिटर्मिनंट इक्वल टू 0 येणार. यश काय असतं, काय काहीतरी म्हणणं आहे है ना. प्लीज राईट करून सांगा काय आहे त्यांचं कन्सेप्ट. तुम्ही सिम्बॉलच्या माध्यमातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय है ना. या ठिकाणी सिम्बॉल नका यूज करू. यश काय असतं, सिम्बॉलच्या ऐवजी राईट करा. समजतं हो म्हणा, नाही समजत नाही म्हणा, लक्षात येत नाही नाही म्हणा, अडचण येत आहेत अडचण येत आहे म्हणा है ना. तुम्ही काहीतरी सिम्बॉल टाकून है ना या ठिकाणी मला तुमच्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करताय, पण त्याने आपला टाइमपास होतोय. प्लीज तसं करू नका. यश काय असतं. सो लक्षात आलं या ठिकाणी. ओके, लिनियर कॉम्बिनेशन म्हटलं तर लिनियर कॉम्बिनेशन म्हटलं का व्हेक्टर आर कोप्लॅनर, कोप्लॅनर म्हटलं का डिटर्मिनंट इक्वल टू 0 आहे. बरोबर. मग या ठिकाणी बघा आपल्याला काय करावं लागेल, हे कोइफिशियंट ऑफ IJK जे आहेत है ना, कोइफिशियंट ऑफ IJK वेक्टर किती दिलेत बघा. या ठिकाणी बघा पहिला वेक्टर दिला बघा, हा पहिला, दिस इज फर्स्ट वेक्टर है ना. इथून हा इथपर्यंत आहे सेकंड वेक्टर आणि हा थर्ड वेक्टर आहे. दे आर लिनियरली डिपेंडंट. लिनियरली डिपेंडंट, लिनियर कॉम्बिनेशन, लिनियर कॉम्बिनेशन म्हटले दे आर को प्लॅनर. सो लिनियर कॉम्बिनेशन मीन्स दे आर को प्लॅनर है ना. कसे आहेत ते को प्लॅनर आहेत. आणि को प्लॅनर म्हटलं आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंट इक्वल टू 0. देअर डिटर्मिनंट मस्ट बी इक्वल टू 0. मग डिटर्मिनंट म्हणजे काय, डिटर्मिनंट म्हणजे काय बघा. या ठिकाणी पहिला आपण या ठिकाणी घेतलाय बघा P+1, त्यानंतर येत आहे -3 आणि त्यानंतर येत आहे बघा P. दे आर कोइफिशियंट ऑफ IJK. पहिली रो. दुसरी रो काय बघा P, त्यानंतर आहे मायनस इंटू ब्रॅकेट P+1 आणि त्यानंतर या ठिकाणी आहे बघा 3. बरोबर. त्यानंतर बघा इथं आहे -3 P आणि P+1 अँड दिस डिटर्मिनंट इज इक्वल टू काय 0 आहे. हा डिटर्मिनंट इक्वल टू 0 आहे. आता हे डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंटची मदत घेऊ शकता, ऑपरेशन करून सॉल्व्ह करू शकता, डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. आणि आपल्याला ॲट द एंड काय पाहिजे, पीच्या व्हॅल्यूज पाहिजे है ना, व्हॅल्यूज ऑफ पी पाहिजे. आणि मग त्या जे पीचे व्हॅल्यूज आहेत त्या किती आहेत ते म्हणतात बघा नंबर ऑफ इंटिग्रल व्हॅल्यूज. ते काय म्हणताय, द नंबर ऑफ इंटिग्रल व्हॅल्यूज ऑफ पी. मग व्हॅल्यूज ऑफ पी किती येत आहेत आपल्याला ते बघावं लागेल है ना. व्हॅल्यू ऑफ पी किती येत आहे बघावं लागेल. आणि या ठिकाणी थोडंसं कॉमन सेन्स पण आपल्याला यूज करावं लागेल. बरोबर. आपल्याला थोडंसं कॉमन सेन्स पण या ठिकाणी आपल्याला यूज करावं लागणार आहे. नाही तर बरेच विद्यार्थी काय करतात, गडबड करून टाकतात है ना. या ठिकाणी मग आपण लक्षात घेऊया, समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि मग या ठिकाणी बघा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. बघा आता बघा इथं P+1 आहे, P आहे -3 आहे बघा. P+1 आहे, P आहे -3 आहे. P+1 म्हणजे या ठिकाणी बघा हे जे नंबर आहेत कॉलम वाईज है ना हे सेम आहेत. म्हणून आपण या ठिकाणी असं लिहूया, चालेल का बघा बरं. R1 + R2 + R3 काय आपण लिहितोय, R1 + R2 + R3 है ना. मग या ठिकाणी आपण लिहितो बघा R1 + R2 + R3 आपण लिहितोय. मग R1 + R2 + R3 लिहिलं तर कोणती रो बदलणार आपण है ना. लक्षात आलं, ज्या रोचा उल्लेख पहिले होतोय
ती रो या ठिकाणी बदलणार आहे. मग पहिली रो जर बदलली तर काय लक्षात आलं बघा, पहिली रो बदलते बघा, R1 प्लस R2 प्लस R3, P प्लस 1 प्लस P म्हणजे 2P प्लस 1, 2P प्लस 1 मायनस 3 म्हणजे या ठिकाणी काय आलं मग या ठिकाणी लक्षात आलं का 2P मायनस 2 आलंय बघा. पुन्हा बघा, P प्लस P 2P मायनस 3 प्लस 1 इज मायनस 2. हे या ठिकाणी आपण त्याच पद्धतीने आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू बघा. है ना, ब्रॅकेट ओपन केलं तर काय नाही या ठिकाणी मायनस P प्लस 1, बरोबर ना. मग या ठिकाणी काय येतं बघा, व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. है ना, या ठिकाणी व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिथं काय येणार आहे आता या ठिकाणी R1 प्लस R2 प्लस R3 करा बरं, काय येणार बघा बरं. लेट्स ओपन द ब्रॅकेट, ब्रॅकेट ओपन करा आणि काय येतं सांगा. इथं ब्रॅकेट ओपन करून फर्स्ट इथं काय येणार सांगा बरं. है ना, ब्रॅकेट ओपन म्हणजे R1 प्लस R2 प्लस R3 करा, R1 प्लस R2 प्लस R3 काय येतंय बघा, मायनस 3 इंटू ब्रॅकेट है ना प्लस मायनस P प्लस 1 आणि प्लस P. सेकंड रो मध्ये मायनस 3 आहे. हा, सेकंड रो मध्ये मायनस 3 आहे. ओके, काही अडचण नाही, व्हेरी गुड. ओके, सेकंड रो मध्ये मायनस 3 आहे. फर्स्ट रोचं या ठिकाणी याचं क्लिअर झालं. इथे आणि इथे काय येतं बघा, सॉल्व करा फटाफट मध्ये. माझं म्हणणं आहे मायनस 3 मायनस P प्लस 1 आणि प्लस P करून काय येतं ते बघा. मला ऑप्शन नका सांगू, है ना, मला ऑप्शन सांगतं डायरेक्ट. ते म्हणतात सर आन्सर घेऊन टाका डी. काय म्हणतं, ऑप्शन घेऊन टाका ए. माझा प्रश्न काय विचारला आहे की R1 प्लस R2 प्लस R3 करा. या ठिकाणी किती येतं बघा. यस, अक्षय गाडेकर, सिद्धी कुदळे बरोबर सांगता. या ठिकाणी बघा फटाफट मध्ये काय होतं बघा, मायनस 3 मायनस P मायनस 1 मायनस 3 मायनस 1 मायनस 4 मायनस P प्लस P 0 होत आहे. मग या ठिकाणी मायनस 4 येत आहे. है ना, मायनस 4 येतं बघा, मायनस 4 है ना. प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही येणार. मायनस 3 मायनस इंटू ब्रॅकेट P प्लस 1 आणि प्लस P आहे. ब्रॅकेट ओपन केलं बघा, मायनस 3 मायनस P मायनस 1 प्लस P मायनस P कॅन्सल इज इक्वल टू काय येणार आहे, मायनस 4 येणार आहे. त्या पद्धतीने ऑपरेट करा बघा. P मायनस 3 प्लस P आणि प्लस 1 म्हणजे काय येत आहे, सो 2P येत आहे. 2P है ना, आणि मायनस 3 प्लस 2 इज मायनस 2. 2P मायनस 2 येत आहे. येते लक्षात, 2P मायनस 2 या ठिकाणी येत आहे. यस, 2P मायनस 2 या ठिकाणी येतं. व्हेरी गुड. आता या ठिकाणी बघा, P मायनस P प्लस 1 आणि या ठिकाणी मायनस 3P आणि P प्लस 1 इज इक्वल टू म्हणताय 0. बरोबर. मग या ठिकाणी काय झालंय का, या ठिकाणी बघा 2P प्लस 1 कॉमन काढू शकत होतं पण इथं नाही आलंय. त्याचं मायनस 4 झालेलं आहे. काय ते झालेलं आहे, मायनस 4 झालेलं आहे. है ना, मग या ठिकाणी मायनस 4 झाल्यानंतर आपल्याला सेम टर्म कॉमन नाही काढू शकत आहे आपण. सेम टर्म कॉमन निघत नाहीये. है ना, इथं सेम टर्म कॉमन येत नसल्यामुळे आपण सॉल्व्ह करावं लागेल. एकच पर्याय आपल्याकडे सॉल्व्ह करावं लागेल. बरोबर. मग आपण R1 प्लस R2 प्लस R3 न करता आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू. है ना, सॉल्व्ह करू आणि मग लक्षात आलं, सॉल्व्ह केल्यानंतर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी है ना की पीच्या किती व्हॅल्यू येत आहे आणि त्या इंटिग्रल है ना ते कसे पाहिजे, लिनियरली डिपेंडंट पाहिजे. है ना, लिनियर डिपेंडंट ते तो कॉन्सेप्ट या ठिकाणी अप्लाय झाला पाहिजे. सो या ठिकाणी मायनस 4 येत आहे, त्यामुळे आपल्याला याकडे जाता येणार नाहीये. तिथे जर सेम रोज आले असत्या तर ते टर्म आपण कॉमन घेतली असती, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं सोपं झालं असतं. येते लक्षात. पण या ठिकाणी होत नाहीये, हे कन्फर्म झालंय. बरोबर ना, का बघा मायनस 3 मायनस 1 मायनस 4 मायनस P प्लस P कॅन्सल होतं त्याच्यामुळे. है ना, या ठिकाणी जर P प्लस 1 जर असतं, म्हणजे या ठिकाणी जर ही टर्म जर प्लस झाली असती, प्लस, तर मग आलं असतं. ही जर टर्म प्लस असती तर काय झालं असतं बघा, P प्लस P 2P झालं असतं आणि मायनस 3 प्लस 1 झालं असतं. येते लक्षात. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं का आपल्याला मायनस टर्म है ना, इथं मायनस साईन जर नसती तर मग लक्षात आलं असतं का इथं आपल्याला 2P प्लस 2 झालं असतं. मग ती टर्म आपण कॉमन काढू शकलो असतो. मग ती टर्म आपण काय करू शकलो असतो, कॉमन काढू शकलो असतो. लेट सॉल्व द डिटर्मिनंट बघा. सो सॉल्व करताय बघा. फर्स्ट मल्टीप्लायर P प्लस 1 येतोय इंटू स्क्वेअर ब्रॅकेट मायनस इंटू ब्रॅकेट P प्लस 1. सो मायनस P प्लस 1 इंटू P प्लस 1 इज ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस 3P आलाय. येते लक्षात. येते लक्षात. त्यानंतर बघा मायनस ऑफ मायनस झाला प्लस 3 इंटू ब्रॅकेट P इंटू ब्रॅकेट P प्लस 1 P इंटू ब्रॅकेट P प्लस 1
मायनस 3 3 जा 9 प्लस पी इंटू ब्रॅकेट या ठिकाणी बघा पी इंटू पी इज पी स्क्वेअर मायनस है ना मायनस मायनस झालं प्लस मायनस 3 इंटू ब्रॅकेट पी प्लस 1 आणि इज इक्वल टू म्हणताय 0 इज इक्वल टू काय म्हणताय 0 म्हणताय. मग या ठिकाणी लक्षात आलं का आपल्याला आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करत आहोत आणि डिटर्मिनंट सॉल्व्ह करून आपल्या लक्षात येईल का पीच्या किती व्हॅल्यूज येत आहेत. लेट्स ओपन द ब्रॅकेट. मग या ठिकाणी बघा पी प्लस 1 इंटू ब्रॅकेट आता या ठिकाणी बघा मायनस साइन आणि पी प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे काय येत आहे पी स्क्वेअर प्लस 2p प्लस 1 आणि मायनस 3p येत आहे बरोबर. या ठिकाणी बघा प्लस 3 इंटू ब्रॅकेट पी स्क्वेअर प्लस पी मायनस 9 प्लस पी इंटू ब्रॅकेट पी स्क्वेअर मायनस 3p मायनस 3 इक्वल टू 0. येते लक्षात ब्रॅकेट ओपन करतोय आपण. या ठिकाणी मग लक्षात आलं पी प्लस 1 आपण ॲज इट इज ठेवलं आता बरोबर. आणि द ब्रॅकेट आपण पूर्ण आता ओपन करतो बघा मायनस पी स्क्वेअर मायनस 2p मायनस 1 मायनस 3p बरोबर. मग या ठिकाणी आपण 3 मल्टिप्लाय करू शकतो इथं बघा प्लस 3p स्क्वेअर प्लस 3p मायनस 9 3 जा 27. मग या ठिकाणी लक्षात आलं प्लस पी इंटू पी इज पी क्यूब मायनस 3p स्क्वेअर आणि मायनस 3p इक्वल टू 0. मग या ठिकाणी लक्षात आलं पी मल्टिप्लाय करतो आपण पहिले पी ने मल्टिप्लाय केलं बघा मायनस पी इंटू पी इज मायनस पी क्यूब काय आलंय मायनस पी क्यूब आणि झालं मायनस 2p स्क्वेअर बरोबर मायनस 2p स्क्वेअर मायनस पी मायनस 3p स्क्वेअर पी ने मल्टिप्लाय केलं 1 ने मल्टिप्लाय केलं मायनस पी स्क्वेअर मायनस 2p मायनस 1 मायनस 3p. मग या ठिकाणी आहे बघा 3p स्क्वेअर प्लस 3p मायनस 27 प्लस पी क्यूब मायनस 3p स्क्वेअर मायनस 3p इक्वल टू 0. सर्वात पहिले पी क्यूबच्या टर्म बघा है ना मायनस पी क्यूब बरोबर मायनस पी क्यूब आणि प्लस पी क्यूब कॅन्सल झालंय मायनस पी क्यूब प्लस पी क्यूब कॅन्सल झालंय बघा मायनस 3p स्क्वेअर प्लस 3p स्क्वेअर कॅन्सल झालंय है ना मायनस 3p प्लस 3p पण कॅन्सल झालंय येते लक्षात. मग या ठिकाणी बघा मायनस 2p स्क्वेअर मायनस p स्क्वेअर बरोबर मायनस 2p स्क्वेअर मायनस 3p स्क्वेअर मायनस 3p स्क्वेअर मायनस 3p स्क्वेअर इथं राहिले मायनस 6 काय राहिले इथं मायनस 6p स्क्वेअर राहिले बघा परत बघा पुन्हा बघा या ठिकाणी मायनस 2p स्क्वेअर मायनस p स्क्वेअर मायनस 3p स्क्वेअर मायनस 3p स्क्वेअर इज मायनस 6p स्क्वेअर झालाय. मग या ठिकाणी राहिले बघा मायनस आता आपल्याला पीच्या टर्म घ्यायच्या आहेत है ना मग या ठिकाणी पीच्या टर्म आपण घेत आहोत बघा इथं मायनस p मायनस 2p मायनस 3p आणि मायनस 3p इज मायनस 6p काय आलंय मायनस 6p आलंय. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी मायनस 27 मायनस 1 मायनस 27 मायनस 1 इज मायनस 28 इक्वल टू 0 मायनस 27 मायनस 1 इज इक्वल टू मायनस 28 इज इक्वल टू 0. मग या इक्वेशनला आपण मायनस 2 ने जर डिवाइड केलं मायनस 2 ने डिवाइड करतोय आपण मायनस 2 ने डिवाइड केलं तर काय येतं बघा इक्वेशन बिकम्स 3p स्क्वेअर प्लस 3p मायनस 14 प्लस 14 इज इक्वल टू 0. 3p स्क्वेअर मायनस 3p स्क्वेअर मायनस 3p प्लस 14 इज इक्वल टू 0 येत आहे ना. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन काय लिहिली या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन आलेले आहे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय म्हणणं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी सांगते आपल्याला तर आपल्याला किती व्हॅल्यू भेटू शकताय क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणताय है ना का क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणताय वी गेट 2 व्हॅल्यूज ऑफ पी किती व्हॅल्यू भेटणार आपल्याला 2 व्हॅल्यू भेटणार आहे बरोबर 2 व्हॅल्यू भेटणार आहे. मग इंटिग्रल व्हॅल्यू कशी पाहिजे बघा इंटिग्रल व्हॅल्यू म्हणता येते है ना द नंबर ऑफ इंटिग्रल व्हॅल्यूज ऑफ पी फॉर विच द वेक्टर्स आर लिनियरली डिपेंडंट. मग या ठिकाणी लिनियरली डिपेंडंट साठी पीच्या व्हॅल्यू पाहिजे त्या झिरो नकोय मग लक्षात आलं ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केली तर आपल्याला पीच्या 2 व्हॅल्यू भेटणार आहे पीच्या किती व्हॅल्यू भेटणार 2 व्हॅल्यू भेटणार आहे. मग या ठिकाणी आपल्या लक्षात आलं
क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटल्यानंतर दोन व्हॅल्यूज भेटत आहेत आणि दोन व्हॅल्यू म्हटलं तर ऑप्शन काय येतंय सांगा आता. काही विद्यार्थी म्हणताय सर देर आर 3 व्हॅल्यूज ऑफ पी. काही विद्यार्थी म्हणतात 3 व्हॅल्यूज ऑफ पी. आता मला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटल्यानंतर एकशे किती व्हॅल्यू भेटतील, पीच्या किती व्हॅल्यू भेटतील, कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. पीच्या किती व्हॅल्यू भेटतील बघा. क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटली आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटली आहे. 3 व्हॅल्यू कसं भेटतील. यश काय असतं म्हणता ए ऑप्शन 0. ते म्हणतात वी डोंट गेट व्हॅल्यू ऑफ पी. आपल्याला पीची व्हॅल्यूज भेटणार नाही म्हणतायत. पीची व्हॅल्यूज भेटणार नाही म्हणतायत. का बरं, वाय. पण त्याला काय कारण आहे. इज देअर एनी रिझन. या ठिकाणी शब्द इम्पॉर्टंट बघा. काय शब्द आहे. इंटिग्रल व्हॅल्यू. इंटिग्रल व्हॅल्यू ऑफ पी है ना. त्यासाठी इंटिग्रल व्हॅल्यू ऑफ पी कशी असते. ती व्हॅल्यू 1 2 3 4 अशी व्हॅल्यू पाहिजे. बरोबर. ती व्हॅल्यू कशी पाहिजे. 1 2 3 4 व्हॅल्यू पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी थोडं थांबलो है ना. थोडं थांबलो आणि मग तुम्हाला विचारलं व्हॉट इज दॅट इंटिग्रल व्हॅल्यू है ना. इंटिग्रल व्हॅल्यू ऑफ पी म्हणजे काय. बरोबर. मग या ठिकाणी बघा है ना. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनने जर गेलो तर आपल्याला असं 2 नंबर नाही भेटणार आहे. आपण जर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टर्स फाइंड करायला गेलो तर फॅक्टर्सच्या मदतीने है ना बाय युझिंग फॉर्म्युला मेथड. तर फॉर्म्युला मेथडने आपण पीचे व्हॅल्यू फाइंड करण्याचा प्रयत्न करू आहे का नाही. सो ए इक्वल टू 3 आलं आहे बघा. बी इक्वल टू पण 3 आहे आणि सी इक्वल टू 14 आहे. मग लक्षात आलं पी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे. मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला असतो है ना. व्हेरी गुड. बरेच जण आन्सर देत आहेत फटाफटमध्ये बघा. -3 प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर बघा. 3 स्क्वेअर इज 9 मायनस 4 इंटू ए इज 3 4 3 12 आणि 12 इंटू 14 है ना. सो 14 इंटू 12 येत आहे. 14 इंटू 12 येणार आहे. येते लक्षात. मग या ठिकाणी बघा है ना 12 4 जा 48 कॅरी 4 12 1 जा 12 12 प्लस 4 इज 16. इथे येते -168 आणि अपॉन 2 3 जा आणि 2 इंटू 3 या ठिकाणी येत आहे. 2 3 जा 6 होणार आहे. येते लक्षात. बट या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. काय लक्षात आलं असेल. बी 3 आहे आणि इथं 4ac असतं बरोबर ना. पण या ठिकाणी बघा काय आलं इथं कॉम्प्लेक्स नंबर यायला लागलाय है ना. कॉम्प्लेक्स नंबर यायला अंडर रूट ऑफ मायनस निगेटिव्ह व्हॅल्यू यायला लागली आहे. बोला कशी व्हॅल्यू यायला लागली आहे. निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर आलाय बघा मित्रांनो. व्यवस्थित बघा. सो इज इक्वल टू -3 प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ मायनस व्हॅल्यू येते मायनस. प्लीज लक्ष द्या है ना. या ठिकाणी हा प्रॉब्लेम जो आहे हा ट्विस्टेड प्रॉब्लेम होता है ना. का बरं. काही जर मायनस साईन आली आहे. 168 मायनस 9 जर केलं तर किती व्हॅल्यू येते बघा. 159 आणि अपॉन 6 म्हणजे पी ची व्हॅल्यू काय येते बघा. -3 प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ 159i अपॉन 6. आणि मग या ठिकाणी लक्षात आलं का व्हॉट डज आय इंडिकेट्स. आय इंडिकेट्स इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर. व्हॉट डज इट इंडिकेट्स. इट इंडिकेट्स कॉम्प्लेक्स नंबर. आणि कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं तर या ठिकाणी या सगळे जे आन्सर आहे 3 2 1 हे अप्लाय होत नाही. सो अप्लाय होत आहे 0. काय अप्लाय होतोय 0. आपल्याला इंटिग्रल व्हॅल्यू येत नाही. इमॅजिनरी नंबर असल्यामुळे कॉम्प्लेक्स नंबर तयार होतोय. आणि सो वी डोंट गेट एनी व्हॅल्यू ऑफ पी विच इज इंटिग्रल ऑफ पी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला रिअल व्हॅल्यू येणार नाही आहे. इमॅजिनरी व्हॅल्यू असल्यामुळे कॉम्प्लेक्स नंबर झालाय आणि त्याच्यामुळे आन्सर येत आहे ए. त्याच्यामुळे आन्सर काय येत आहे ए. येते लक्षात. का बरं ए आलंय बघा. का बरं ए आलेला आहे बघा. बिकॉज इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर है ना. बिकॉज इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केली. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स कॉम्प्लेक्स नंबर आलं आणि आपल्याला रिअल पार्ट इंटिग्रल मल्टिपल पाहिजे होतं. तसं नाही आलंय. सो आपण ऑप्शन पर्यंत पोहोचलोय ए. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 7. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 7. वाचा. द एरिया ऑफ रेक्टँगल हॅव्हिंग व्हर्टायसेस
पी क्यू आर विथ द पोझिशन वेक्टर, मग एरिया ऑफ रेक्टँगल म्हणतायत है ना, एरिया ऑफ रेक्टँगल म्हणतायत, याचा अर्थ ते म्हणतायत एक रेक्टँगल आहे. मग आपण त्याला जर नाव दिलं पी क्यू आर एस, काय रेक्टँगलचं नाव दिलं आहे पी क्यू आर एस, पी क्यू आर आणि एस, येते लक्षात. मग आपण काय करू बघा, या ठिकाणी पी बार त्यांनी दिलाय है ना, पी बार दिलेला आहे बघा है ना, पी बार दिलेला आहे. दिस इज पी बार, क्यू बार, आर बार, एस बार. मग यावरनं आपण पी क्यू बार फाइंड करू. व्हॉट विल बी क्यू बार, इट विल बी क्यू बार मायनस पी बार, क्यू बार मायनस पी बार बघा, आय मायनस ऑफ मायनस प्लस आय 2i है ना, जे मायनस जे इज 0j बरोबर, के मायनस के इज 0k. मग लक्षात आलं पी क्यू बार आपल्याला भेटला आहे, पण आपल्याला जर मॅग्निट्यूड ऑफ पी क्यू बार भेटला दॅट इज अंडर रूट ऑफ 4 इज इक्वल टू 2 आलं, अंडर रूट ऑफ 4 इज इक्वल टू काय आलं 2 आलं. मग या ठिकाणी आपण क्यू आर फाइंड करू. आता क्यू आर बार, व्हॉट इज क्यू आर बार, दॅट इज आर बार मायनस क्यू बार. आर बार काय आहे बघा, आर बार या ठिकाणी आहे आय है ना, आर बार मायनस क्यू बार, सो आय मायनस आय इज 0i बघा, मायनस जे मायनस 2j, के मायनस के प्लस 0k. आणि मग लक्षात आलं या ठिकाणी क्यू आर बार काय भेटला आहे मायनस 2j, सो मॅग्निट्यूड ऑफ क्यू आर बार काय आला आहे अंडर रूट ऑफ 4 आणि अंडर रूट ऑफ 4 इज 2. आणि मग लक्षात आलं का एरिया ऑफ रेक्टँगल है ना पी क्यू आर एस विल बी इक्वल टू है ना लेंथ इंटू ब्रेड्थ, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ पी क्यू बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ क्यू आर बार. So is equal to all 2 into 2 is equal to 4 square units, and 4 square unit is given in option D है ना, 4 square units is given in option D. So D is the correct option. D is the correct option of problem number 7. या ठिकाणी समजलंय का बघा, चॅट बॉक्स मध्ये D करेक्ट ऑप्शन आहे, समजलंय सर्वांना. सो सिद्धी कुदळे, रुपेश पवार, प्रतीक, ऋतुजा, साक्षी साठे म्हणताय डी, प्रतीक्षा काळे म्हणताय डी इज द करेक्ट ऑप्शन. येस, व्हेरी गुड, डी इज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. सो डी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 7. व्हेरी गुड. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 8. वाचतोय आपण प्रॉब्लेम नंबर 8 बघा. इफ सी बार इक्वल टू 5a बार प्लस 6b बार अँड 3c बार इज इक्वल टू a बार मायनस 4b बार, देन ते म्हणतात एबीसी आर नॉन कोलिनियर, एबीसी आर इन द सेम डायरेक्शन, A bar C bar are in the same direction but A bar and B bar in the opposite direction. आणि डी ऑप्शन CB are in the same direction. मग या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू बघा. फर्स्ट ऑफ ऑल ते काय म्हणतात बघा, पहिली कंडिशन आणि दुसरी 2 कंडिशन दिलेल्या आहेत है ना. मग या ठिकाणी आपण काय करू, ही कंडिशन या ठिकाणी आपण कन्सिडर करू. का बरं कन्सिडर करू बघा, 3c बार इज इक्वल टू A बार मायनस 4b बार. 3c बार इक्वल टू काय असतं, A बार मायनस 4b बार दिलाय, पण त्यांनी सी बारची पण व्हॅल्यू दिली बघा. काय दिली सी बारची व्हॅल्यू, सो इट्स इक्वल टू वी पुट द व्हॅल्यू ऑफ सी बार ॲज 5a बार प्लस 6b बार इज इक्वल टू A बार मायनस 4b बार. सो 3 5 जा 15a बार प्लस 3 6 जा 18b बार इज इक्वल टू A बार मायनस 4b बार. येते लक्षात. मग हा ए बार इकडे घेतला बघा, 15a बार मायनस ए बार इज इक्वल टू काय आलाय 4a बार मायनस 4 मायनस 18, हा 18 तिकडे गेला मायनस 18 होणार, मायनस 4 मायनस 18 मायनस 22b बार, मायनस 22 काय आलाय बी बार आलेला आहे. येते लक्षात. मायनस 22b बार आल्यामुळे काय लक्षात आलं का ए बार आणि बी बारची डायरेक्शन कशी आली, अपोजिट आली है ना. ए बार आणि बी बारची डायरेक्शन कशी आली आहे, अपोजिट आली आहे. कोणी सांगितलं ए बार आणि बी बारची डायरेक्शन अपोजिट आहे, मायनस साईनने सांगितलंय. कोणी सांगितलंय, मायनस साईनने सांगितलेलं आहे. येस ऑर नो. मग ए बार इज इक्वल टू आलेला आहे मायनस 22b बार बरोबर. आता ए बार 14a बारची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. येस ऑर नो. मग 14a बारची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. आता आपण सी बार आणि बी बार आपण बघू. व्हॉट अबाउट सी अँड बी है ना, व्हॉट अबाउट सी अँड बी और ए अँड सीचं जर बघितलं तर काय होणार आहे. मग त्या ठिकाणी आपण काय करू बघा, त्या ठिकाणी बघा आपल्याला ए आणि सी पाहिजे है ना. या ठिकाणी कन्फर्म झालं ए आणि बी आर इन अपोजिट डायरेक्शन. मग ए बी यस इथं दिलं ए बार अँड बी बार आर इन अपोजिट डायरेक्शन.
बरोबर, याचा अर्थ 99.99% कन्फर्म झालंय. ऑप्शन इज सी. का बरं? काय आपल्याला या ठिकाणी झालंय का ए बार आणि बी बार मध्ये मायनस साइन आली आहे आणि मायनस साइन इंडिकेट दॅट द डायरेक्शन इज अपोजिट. मग अजून इथं ए बार बी बार, हे बघ ए बार आणि बी बार सेम आहे, याचा अर्थ हा ऑप्शन असू शकत नाहीये, डी असू शकत नाहीये. ते म्हणतात ए बार बी बार सी बार आर नॉन कोलिनियर. नाही. मग या ठिकाणी आपण बघू ए बार बी बार सी बार आर इन द सेम डायरेक्शन. आता इथे ए बार बी बार सेम डायरेक्शन म्हणताय, याचा अर्थ हा पण ऑप्शन नाहीये. आता राहिलं ए आर सी आर सेम डायरेक्शन का? मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यासाठी आपण या ठिकाणी बघा बी बारची व्हॅल्यू आपण घेऊ आणि ती बी बारची व्हॅल्यू आपण सी बार मध्ये पुट करू. मग या ठिकाणी काय होतं बघा, देअरफॉर बी बार इज इक्वल टू आपण काय येणार बघा -14/22 ए बार है ना. बी बार जागेवर किती आलं -14/22 ए बार आणि ते पुट करतो आपण सी बार मध्ये. बघा सी बार इज इक्वल टू काय आहे 5 ए बार प्लस है ना 6 आणि बी बारची व्हॅल्यू किती आली आहे -14/22 ए बार आलेली आहे. सो सी बार इज इक्वल टू 22 चं क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 2 जा 10 बरोबर. बघा 5 2 जा 10 प्लस 11 110 ए बार मायनस 6 4 जा 24 6 1 जा 6 7 8 84 ए बार आणि अपॉन आले 22. सो लक्षात आलं सी बार इज इक्वल टू, मग लक्षात आलं बघा 110 मायनस 84 केलं तर ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार आहे. कशी येणार आहे? पॉझिटिव्ह ए बार येणार आहे. व्हॉट डज दिस इंडिकेट? इंडिकेट्स ए बार अँड सी बार आर इन सेम डायरेक्शन. तो नंबर इज नॉट इम्पॉर्टंट है ना, तो नंबर महत्वाचा नाहीये, साइन महत्वाची आहे. म्हणजे कन्फर्म झालंय ए बार अँड सी बार इन सेम डायरेक्शन अँड सो ऑप्शन इज सी. आणि या ठिकाणी कन्फर्म झालंय यावरनं काय ए बार अँड बी बार आर इन अपोजिट डायरेक्शन, and so C is the correct option है ना. व्हेरी गुड. सार्थक, सिद्धी, रुपेश, पवन, प्रीती, अमृता, ऋतुजा या ठिकाणी सर्व म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. प्रतीक्षा काळे, सर्वांना समजलेला आहे हा सर्व खेळ. हा प्रॉब्लेम म्हणजे फक्त डायरेक्शनचा होता. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 9. वाचतोय आपण प्रॉब्लेम नंबर 9. बघा प्रॉब्लेम नंबर 9 काय बघा. इफ द वेक्टर्स ए बार दिले, ए बी बार वेक्टर ई बी बार दिलाय 3i प्लस 4k, ए सी बार दिले बघा 5i मायनस 2j प्लस 4k आर द साइड ऑफ ट्रायंगल ABC, देन द लेंथ ऑफ मीडियन थ्रू ए इज. तुम्हाला आठवत असेल स्टँडर्ड फॉर्म्युला आपण या ठिकाणी है ना शॉर्टकटमध्ये समजून घेतलेला होता आणि तुम्हाला मी बोललो पण होतो. इथं तुम्हाला फॉर्म्युला विचारला पण होता है ना, का मीडियन असेल तर काय, कसा फॉर्म्युला तयार करणार. बघा या ठिकाणी ते म्हणतात एडी इज मीडियन, याचा अर्थ मिड पॉईंट झाला है ना. या ठिकाणी एडी आपण बोललो है ना, याला नाव दिलं डी बार. तर एडी हा काय झाला, एडी हा मीडियन झालाय. एडी इज मीडियन. मग एडी मीडियन झाला तर मीडियनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे. सो एडी बार इज इक्वल टू बघा है ना वेक्टर है ना, आपण घेतोय व्हर्टेक्स पासून है ना ए बी प्लस ए सी आणि अपॉन 2. काय फॉर्म्युला आहे मग ए बी बार प्लस ए सी बार अपॉन 2. मीडियन एडी बार इज इक्वल टू ए बी बार प्लस ए सी बार अपॉन 2. ए बी बार दिलाय, काय दिलंय बघा ए बी बार 3i प्लस 4k प्लस ए सी बार पण दिलाय, काय दिलं ए सी बार 5i मायनस 2j प्लस 4k अपॉन 2. आणि मग आपण सॉल्व्ह केलं याला है ना. सॉल्व्ह केलं तर काय लक्षात आलं बघा 3i प्लस 5i 8i 4 है ना मायनस 2j 4k प्लस 4k इज अ प्लस 8k आणि अपॉन 2 है ना. मग लक्षात काय आलं आपल्याला, या ठिकाणी आपल्याला एडी बार भेटतोय डिवाइड बाय 2 केलं 4i मायनस जे प्लस 4k 4i मायनस जे प्लस 4k हा एडी बार भेटलाय. बट याने विचारलं काय आपल्याला, लेंथ ऑफ द मीडियन विचारली आहे. लेंथ ऑफ द मीडियन है ना, म्हणजे या ठिकाणी लक्षात आलंय का लेंथ ऑफ मीडियन म्हणजे काय येणार, लेंथ ऑफ मीडियन म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ एडी बार. लेंथ ऑफ मीडियन म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ एडी बार इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, याचा मॅग्निट्यूड बघा 4 स्क्वेअर 16 प्लस 1 प्लस 16 16 प्लस 16 32 32 प्लस 1 इज 33 अँड 33 इज गिवन इन ऑप्शन डी. अशा प्रकारे लक्षात आलं असेल. बघा हा प्रॉब्लेम 2 वेळेस विचारला गेला 24 मध्ये 21 मध्ये है ना. सो लेंथ ऑफ मीडियन इज व्हेरी गुड. सिद्धी, पवन, रुचा, पूनम, सार्थक, मयूर, सर्वेश, अक्षय, शोएब है ना, ईश्वरी, ऋतुजा, व्हेरी गुड, अंकिता, मोरे या ठिकाणी सर्व म्हणताय. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ तुम्हाला हा प्रॉब्लेम समजलेला
आहे. व्हेरी गुड. मग या ठिकाणी बघा अमृता वडाळकर, मोरे, साक्षी, साठे, प्रीती कांबळे है ना, बरेच जण आता ॲक्टिव्ह झालेले आहेत चॅटबॉक्समध्ये. याचा अर्थ बरेच जणांना प्रॉब्लेम समजत आहेत, लक्षात येत आहे. प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, चॅटबॉक्समध्ये ॲक्टिव्ह राहा, कारण हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे ना. मी तुम्हाला काल पण सांगितलं, आज पुन्हा सांगतोय. कमीत कमी 5, जास्तीत जास्त 7, म्हणजे 5 दुणे 10, 7 दुणे 14 फक्त वेक्टरवर है ना. म्हणजे जास्त मार्क चॅप्टर आहे. ॲक्टिव्ह राहा है ना, आळस करू नका है ना. आणि हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये नंतर पुन्हा बघा. 1x स्पीड 2x ने 1.5x ने पुन्हा रिपीट जर केला तर फटाफट तुम्हाला बरोबर लिंक लागेल जाईल. सर काय बोलले होते, या प्रॉब्लेम्स एक्सप्लेन करताना काय गोष्टी झाल्या होत्या, त्यांनी रिझल्टपर्यंत पोहोचणं शक्य होईल. आणि आपल्याला रिझल्ट पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? रिझल्ट पाहिजे. बघा अगेन प्रॉब्लेम है ना, 2024 मध्ये विचारला गेलेला आहे. वाचताय प्रॉब्लेम? रीड द प्रॉब्लेम नंबर 10. त्यामध्ये इफ ए बी सी are the vertices of triangle ABC and G is the centroid of triangle, then the value of 2p plus q plus minus r is equal to, म्हणजे p q फाइंड करावं लागेल. आणि ते म्हणतात G is a centroid, G is centroid, G is a centroid of triangle, G is a centroid of triangle ABC है ना, ABC. फॉर्म्युला काय आला? जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3. मग 3g बार बघा, 3g बार, जी बार काय दिलं बघा है ना, जी बार दिलेला आहे RI प्लस 0j प्लस 1k, 0 नाही Q आहे, QJ प्लस 1k इज इक्वल टू ए बार बघा मायनस 4i प्लस 5j प्लस pk, बी बार बघा प्लस 3i प्लस 3i प्लस j प्लस 4k प्लस सी बार बघा मायनस 2i प्लस 0j प्लस qk. मग या ठिकाणी बघा इट इज 3RI प्लस 3QJ प्लस 3k इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ i. एकत्रित करू बघा, मायनस 4 प्लस 3 मायनस 1, मायनस 1 मायनस 2 इज अ मायनस 3i, मायनस 1 मायनस 2 इज मायनस 3i. येतं लक्षात. त्यानंतर बघा जे, डबल अंडरलाईन करतो जे है ना. मग काय लक्षात आलं बघा, 5 प्लस 1 6, 6 प्लस 0 इज 6j. उरलं बघा k, pk, 4k, qk इज इक्वल टू काय लक्षात आलं बघा, p प्लस q प्लस 4, p प्लस q प्लस 4k. आता कम्पेअर करू आपण. दिस इम्प्लाइज दॅट बघा, कंपेअरिंग कोइफिशियंट ऑफ i, कंपेअर कोइफिशियंट ऑफ i काय लक्षात आलं बघा, 3r इज इक्वल टू मायनस 3 and therefore we get value of r is equal to minus 1, 3r equal to minus 3r equal to minus 1. Now let's compare the coefficient of j. coefficient of j जर कंपेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल बघा, 3q is equal to 6, 3q is equal to 6, therefore q is equal to 2. Now let's compare the value of k है ना, कंपेअर द कोइफिशियंट ऑफ के. केचा कोइफिशियंट जर कंपेअर केला तर काय लक्षात आलं बघा, p प्लस q प्लस 4 इज इक्वल टू 3, बट q ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 2, सो p प्लस 2 प्लस 4 इज 6 इज इक्वल टू 3, सो p इज इक्वल टू 6 मायनस 3 मायनस 6 इज मायनस 3. आपल्याला व्हॅल्यू भेटलाय बघा, कोणत्या व्हॅल्यू भेटलाय बघा है ना, p ची भेटली मायनस 3, q ची भेटली 2 आणि r ची भेटली मायनस 1. आणि दज आपल्याला काय विचारलंय बघा, दज कसली व्हॅल्यू विचारली आपल्याला, दज व्हॅल्यू ऑफ बघा 2p प्लस q मायनस r इज इक्वल टू 2 इंटू व्हॅल्यू ऑफ p इज मायनस 3 प्लस व्हॅल्यू ऑफ q इज 2 आणि मायनस व्हॅल्यू ऑफ r इज मायनस, सो इट इज मायनस 6 प्लस 2 प्लस 1. सो लक्षात आलं, मायनस 6 प्लस 3 is minus 3 and minus 3 is given in option. Yes, Rucha, Siddhi, Poonam, very good. Poonam, Pawan Walke, Sarthak, Shelar, Poonam Nikam, है ना, अंकिता मोरे, ऋतुजा भुजाडे सर्व म्हणताय. सो ए इज करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. सर्वेश वाकचौरे, नूतन महाले, शोएब, अमृता, गायत्री, ऋतुजा, व्हेरी गुड सर्व म्हणताय बघा. समीक्षा, प्रतीक महाले, व्हेरी गुड.
सर्व एकदम फटाफट मध्ये आन्सर सांगताय. ऋषिकेश सोनवणे, प्रतीक्षा काळे, ईश्वरी सर्व म्हणताय सर ए इज द करेक्ट ऑप्शन. याचा तर कन्फर्म तुम्हाला या ठिकाणी है ना प्रॉब्लेम नंबर 10 समजलेला आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 11. प्रॉब्लेम नंबर 11 कडे चाललोय बघा. असतंय प्रॉब्लेम नंबर 11 इन सेंटर. इन सेंटर बघा सी सी बार आठवतोय ए ए बार बी बी बार. इन सेंटर ऑफ ट्रायंगल ए बी सी यूज व्हर्टायसेस आर ए बी सी. म्हणजे आपल्याला ते काय लागतील साईड लागतील त्यांच्या मॅग्निट्यूड लागेल. आपल्याला साईड लागेल मॅग्निट्यूड लागेल बघा है ना. मग या ठिकाणी आपण तो ट्रायंगल समजा आपण ड्रॉ केला बघा ए बी सी. ए च्या समोरील बाजू स्मॉल ए असणार आहे, ए बी असणार आहे, स्मॉल सी असणार आहे बरोबर. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल पहिले वेक्टर ए बी बार फाइंड करावं लागतील ए सी बार. मग आपण काय करू बघा ए बी बार फाइंड करू. ए बी बार काय येणार बी बार मायनस ए बार. बघा या ठिकाणी बी बार मायनस ए बार है ना. या दोघांचं आपण जर सबस्ट्रॅक्शन केलं तर डायरेक्ट वेक्टर आपण तयार करू. मग काय आलं बघा -2 - 0 इज -2i. बघा या ठिकाणी 0 - 2 इज -2j. 0 - 1 इज -k. मग या ठिकाणी बघा ए बी बार भेटला आपल्याला. मग ए बी बार भेटला का लगेच त्याचं मॅग्निट्यूड फाइंड करून येऊ बघा. देअरफॉर ए बी बारचं मॅग्निट्यूड म्हणजे काय स्मॉल सी. स्मॉल सी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार इज इक्वल टू काय येणार बघा √2² 4 + 4 + 1 इज इक्वल टू √9 इज 3. येतं लक्षात. मग या ठिकाणी आपल्याला सी भेटलाय 3 दॅट इज द मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार. आता आपण फाइंड करू ए सी बार. ए सी बार इज इक्वल टू बघा सी बार मायनस ए बार. सी बार मायनस ए बार बघा सी बार आणि ए बार या ठिकाणी बघा सी बार ए बार आपण सबस्ट्रॅक्शन करतोय. -2 - 0 -2i. 0 - 2 इज -2j आणि 2 - 1 इज +1k. आणि लक्षात आलं ए सी इज बी. देअरफॉर लक्षात आलं बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए सी बार √4 + 4 + 1 इज ऑल्सो इक्वल टू 3. येतं लक्षात. मग आपण आता बी सी बार फाइंड करतोय. बी सी बार इज सी बार मायनस बी बार. सी बार मायनस बी बार बघा है ना. सी बार मायनस बी बार आपण करतो या ठिकाणी बघा -2 + 2 0i. -2 + 2 इज 0i बरोबर. त्यानंतर बघा 0 - 0 इज +0j आणि 2 - 0 इज +2k आणि देअरफॉर लक्षात आलं बघा स्मॉल ए इज मॅग्निट्यूड ऑफ बी सी बार. स्मॉल ए बघा बी सी बार स्मॉल ए आहे इज इक्वल टू काय तर √2² इज 4 इज इक्वल टू 2 आलंय बरोबर. मग स्मॉल ए बी सीच्या व्हॅल्यू आल्या आहेत. वेक्टर पण आपल्याला भेटलंय आणि आपल्याला काय विचारतात आता इन सेंटर ऑफ द ट्रायंगल. इन सेंटर ऑफ ट्रायंगल इज डिनोटेड बाय लेटर एच. सो एच बार इज इक्वल टू काय तर बघा लेंथ ए बी घेतली लेंथ बी सी बघा ए इंटू ए बरोबर ना. मग व्हेक्टर घ्यावं लागतील आपल्याला. मग या ठिकाणी काय आलं बघा है ना. व्यवस्थित आपण जर फाइंड केलं लेंथ ए बी घेतली आपण तर त्याच्या समोर सी बार आहे है ना. लेंथ ए सी घेतलं त्यासमोर बी बार आहे. लेंथ बी सी घेतलं त्यासमोर ए बार आहे. म्हणजे आपल्याला त्या पद्धतीने घ्यावं लागेल. कसं बघा है ना. स्मॉल ए इंटू ए बार प्लस स्मॉल बी इंटू बी बार प्लस स्मॉल सी इंटू सी बार अपॉन ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू स्मॉल ए. आपण फाइंड केलं बघा स्मॉल ए ची व्हॅल्यू किती आली 2 इंटू ए बार. ए बार काय येणार 0i + 2j + k प्लस है ना प्लस के. बी व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ बी. बी इज 3. सो 3 इंटू बी बार. बी बार काय बघा -2i + 0j + 0k प्लस सी. सी ची व्हॅल्यू पण 3 आली बघा. सो 3 इंटू ब्रॅकेट सी बार काय -2i + 0j + 2k अपॉन a + b + c. a + b + c इज 2 + 3 + 3 इज इक्वल टू. आपण सिम्प्लिफाय करत आहोत आणि सिम्प्लिफाय करून ह्या ठिकाणी आपल्याला सॉल्व करावं लागेल आणि सॉल्व करून आपल्याला परत नंबर पर्यंत यावं लागेल. 2 × 0 0 0i + 4j + 2k -6i + 0j + 0k -6i बरोबर प्लस 0j प्लस 6k अपॉन 3 + 3 6 6 + 2 इज 8 बघा 0i -6i -6i इज -12i. व्हेरी गुड. बरेच आन्सर देत आहेत बरेच विद्यार्थी. 4j + 0 + 0 इज +4j 2k + 0 + 6 इज +8k
अपॉन 8 आणि मग डिवाइड बाय केलं तर लक्षात आलं -12 अपॉन 8 इज -3 अपॉन 2i प्लस 4 अपॉन 2 इज 1 अपॉन 2j प्लस 1k and therefore in center h is equal to -3 upon 2 1 upon 2 1 -3 upon 2 1 upon 2 1. Very good. प्रतीक्षा, मयूर, पूनम, व्हेरी गुड. यश, ईश्वरी, सिद्धी, साक्षी, शोएब है ना, या सर्व म्हणतात सी इज द करेक्ट ऑप्शन. आणि मग लक्षात आलं बघा, यस, सी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ रोल नंबर. माया थोरात, अमृता, ऋतुजा भुजाडे, ऋतुजा टेंगाडे सर्व म्हणतायत सर सी करेक्ट ऑप्शन आहे आणि आम्हाला समजलेलं आहे. व्हेरी गुड. मग या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 11 सर्वांना समजलेला आहे. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 12 कडे. अमृता टेंगाडे, प्रतीक कांबळे, ऋषिकेश सोनोने सर्व म्हणताय सो सी बरोबर आहे. येस, वी हॅव अंडरस्टूड द प्रॉब्लेम. ऑप्शन इज सी. व्हेरी गुड. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 12. द वेक्टर ए बार इज इक्वल टू दिले लाइज इन द प्लेन ऑफ द वेक्टर्स बी बार अँड सी बार. लाइज इन द प्लेन म्हणजे काय, दे आर स्केलर मल्टिपल है ना, दे आर स्केलर मल्टिपल अँड बायसेक्ट्स द अँगल बिटवीन बी बार अँड सी बार. काय म्हणता, अँड बायसेक्ट्स द अँगल बिटवीन बी बार अँड सी बार म्हणताय बघा. अँड बायसेक्ट्स द अँगल बिटवीन बी बार आणि सी बार कन्सेप्ट दिलेत आणि त्या कन्सेप्टचा आपल्याला उपयोग करायचा आहे बघा. सिन्स ते म्हणता ए बार बायसेक्ट्स द अँगल बिटवीन बी बार अँड सी बार. काय करताय, ए बार काय करताय, बायसेक्ट करताय ना अँगल बिटवीन बी बार अँड सी बार. देअरफॉर द इक्वेशन ऑफ बायसेक्टर ऑफ बी बार अँड सी बार काय येणार मग, सो ए बार इज इक्वल टू लॅमडा बी बार प्लस सी बार. काय येणार, ए बार इक्वल टू लॅमडा बी बार प्लस सी बार. म्हणजे या ठिकाणी पहिली गोष्ट आली, ए बार इज इक्वल टू आपण स्केलर घेतोय है ना, या ठिकाणी बी बार प्लस सी बार या ठिकाणी घेतोय आपण. इथे लक्षात अँगल बायसेक्टर आहे त्याच्यामुळे. मग लक्षात आलं ए बार दिलेला आहे आपल्याला, बी बार आपल्याला दिलेला आहे आणि सी बार आपल्याला दिलेला आहे. आपण या ठिकाणी त्या व्हॅल्यूज पुट करू आणि मग अल्फा बीटा आणि गॅमाच्या व्हॅल्यू आपण फाइंड करू आणि त्यावरनं पुढे प्रॉब्लेम या ठिकाणी बघूया काय होत आहे. मग लक्षात आलं, या ठिकाणी बघा व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ अल्फा, सॉरी ए बार इज इक्वल टू काय दिलं बघा, अल्फा आय प्लस 2j प्लस बीटा के इक्वल टू लॅमडा इंटू ब्रॅकेट बी बार बघा आय प्लस जे प्लस सी बार काय आहे बघा जे प्लस के. मग यावरनं काय लक्षात आलं, लेफ्ट हँड साइड रिमेन्स ॲज इट इज है ना. मग या ठिकाणी आपण लॅमडा मल्टिप्लाय केलं तर काय आलं, लॅमडा आहे आणि आय जे प्लस जे 2j इज इक्वल टू 2 लॅमडा जे आणि प्लस लॅमडा के है ना. लेफ्ट हँड साइड इकडे काय आलं बघा, अल्फा आय प्लस 2j प्लस बीटा के बरोबर. मग या ठिकाणी काय लक्षात आलं, या ठिकाणी लक्षात असं आलंय का जर आपण कोइफिशियंट ऑफ जे आपण घेतलं बघा, कोइफिशियंट ऑफ जे, तर त्याला आपल्याला भेटतंय लॅमडा बघा. सो 2 लॅमडा इक्वल टू 2 अँड देअरफॉर लॅमडा इक्वल टू 1. लॅमडाची व्हॅल्यू भेटली आपल्याला. बरं काय भेटली आपल्याला, लॅमडाची व्हॅल्यू. पण ऑप्शनमध्ये अल्फा बीटा दिलाय, पण ह्या लॅमडाच्या मदतीने आपण अल्फा बीटा फाइंड करणार. नाव लेट्स गो फॉर कोइफिशियंट ऑफ आय. So again this implies that lambda alpha is equal to lambda and lambda equal to 1. So alpha equal to 1 बघा, alpha equal to 1 option A and C and A आणि C बरोबर राहिलं. Also this implies that बघा या ठिकाणी बीटा k is equal to lambda k म्हणजे बीटा is also equal to lambda is also equal to 1 म्हणजे लक्षात आलं alpha equal to 1 and beta is also equal to 1 is given in option A. व्हेरी गुड. प्रतीक महाले, रुचा, मयूर, सर्वेश, सिद्धी, ओम, शेलार, सार्थक, शेलार, ऋतुजा भुजाडे, आकांक्षा चव्हाण, अमृता वाडकर, ऋतुजा टेंगाडे आणि अंकिता सर्व म्हणताय सर ए इज द करेक्ट ऑप्शन. नूतन, शोएब, अक्षय. व्हेरी गुड. सर्व फटाफट ऑप्शन सांगतायत आणि लक्षात आलं का हा प्रॉब्लेम सर्वांना समजलेला आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 13. काय प्रॉब्लेम नंबर 13 बघा, द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन म्हणतायत है ना. द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन विथ व्होल्टेज पी क्यू आर एस इज विथ व्होल्टेज काय म्हणताय पी क्यू आर एस इज बरोबर. मग वेक्टर पी क्यू आर एस आहेत है ना. मग या ठिकाणी आपल्याला सेंटर ऑफ टेट्राहेड्रॉनचा फॉर्म्युला माहित आहे सर्वांना.
सेंट्रोइड ऑफ टेट्राहेड्रॉनचा फॉर्म्युला कमेंट बॉक्समध्ये सांगता का मला? कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर सेंट्रोइड ऑफ टेट्राहेड्रॉन? सेंट्रोइड ऑफ टेट्राहेड्रॉन जी बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे सांगा फटाफट मध्ये. ऑप्शन सांगताय मला, ऑप्शन सर हा आहे. व्हेरी गुड, डायरेक्ट सॉल्व्ह करून मला सांगताय पण फॉर्म्युला नाही सांगत आहे ना. मग या ठिकाणी लक्षात आलं आपल्याला पहिले है ना व्हॅल्यू ऑफ 2a प्लस 3b प्लस c पाहिजे. पण सेंट्रोइडचा फॉर्म्युला काय आहे? सेंट्रोइडचा फॉर्म्युला असा आहे, जी बार इज इक्वल टू पी क्यू आर एस आहे ना. सो जी बार इज इक्वल टू या ठिकाणी बघा, जी बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार प्लस आर बार प्लस एस बार अपॉन 4. पी बार प्लस क्यू बार प्लस आर बार प्लस एस बार अपॉन 4 है ना. या ठिकाणी बघा है ना, या ठिकाणी समजून या बघा दोन पद्धतीने. मग लक्षात आलं बघा, जी बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार प्लस आर बार प्लस एस बार अपॉन 4 हा फॉर्म्युला आहे. किंवा आपण कोइफिशियंट जर घेतले तर जी बारचा एक्स फॉर्म्युला येणार कसं, x1 प्लस x2 प्लस x3 प्लस x4 अपॉन 4. मग y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 प्लस y4 अपॉन 4. आणि z इज इक्वल टू काय येणार, z1 प्लस z2 प्लस z3 प्लस z4 अपॉन 4. इथे लक्षात. मग x इज इक्वल टू बघा x, मग या ठिकाणी काय दिलंय बघा, हा दिलेला आहे XYZ, हा दिलेला आहे जी बार है ना, हा जी दिलेला आहे जी बार सेंट्रॉइड. मग लक्षात x किती बघा 4 इज इक्वल टू x1. सगळ्यांची x कोइफिशियंट ऍड करा बघा, 4 प्लस a प्लस 4 प्लस 6 4 प्लस है ना बरोबर ना 5 सर 5 प्लस a प्लस 4 प्लस 6. सो इथे आहे ना 5 प्लस a प्लस 4 प्लस 6 अपॉन 4 अपॉन 4 अपॉन काय आहे 4 आहे अपॉन 4 आहे. सो लक्षात आलं 4 4 जा 16 इज इक्वल टू है ना 6 प्लस 4 10 प्लस 5 15 प्लस ए आला आणि देअरफॉर ए ची व्हॅल्यू किती आली 1. सो ए ची व्हॅल्यू 1 आली बघा या ठिकाणी. आता त्याच पद्धतीने त्याला y, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ y बघा -3. सो -3 इज इक्वल टू y1 बघा है ना, y1 बघा डबल अंडरलाईन करतो मी है ना, डबल अंडरलाईन त्यांना ऍड करा काय बघा -7 प्लस 5 -6 प्लस c अपॉन 4. सो इथं आलं -12 इज इक्वल टू बघा -6 प्लस 5 -1 -1 -7 -8 प्लस c. हा -8 इकडे आला तर c इज इक्वल टू काय होत आहे -12. -12 प्लस 8 इज -4. c ची व्हॅल्यू आपल्याला भेटली. आता z बघा या ठिकाणी z किती दिला आहे बघा 2. सो 2 इज इक्वल टू बघा 3b2 बरोबर 0. मग या ठिकाणी आला बघा 0 प्लस 3 प्लस b प्लस 2 अपॉन 4. 4 2 जा 8 इक्वल टू 3 प्लस 2 5 प्लस b. देअरफॉर b इज इक्वल टू 8 मायनस 5 इज 3. आपल्याला a b आणि c च्या व्हॅल्यू आल्या आहेत. दज या ठिकाणी बघा आपल्याला काय विचारलं आहे, व्हॅल्यू ऑफ 2a प्लस दज व्हॅल्यू ऑफ 2a प्लस 3b प्लस 6 इक्वल टू 2 इंटू व्हॅल्यू ऑफ a इज 1 प्लस 3 इंटू व्हॅल्यू ऑफ b इज 3 आणि -4. सो 2 प्लस 3 3 जा 9 -4 9 प्लस 2 11 11 minus 4 is equal to 7 and 7 is given in option C. काही मुलं B म्हणताय, काही मुलं C म्हणताय. -4 बरोबर का -7 का +7. येस, आता स्पीड वाढलाय बघा, आता एकदम स्पीड फटाफट सांगताय. सी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. अंकिता, आकांक्षा, सिद्धी, नूतन, सर्वेश, शोएब, प्रीती, पूनम, ऋतुजा, प्रतीक म्हणताय सी इज -5. प्रतीक भाऊ सी -5 नाही, सी इज इक्वल टू 7 है ना. व्हेरी गुड प्रतीक. सी ऑप्शन प्रतीक्षा काळे, अमृता सी ऑप्शन, सृष्टी, समीक्षा मोरे सी ऑप्शन, साई वराडे सी ऑप्शन, सर्व सी म्हणताय आणि मला वाटतं सर्वांना प्रॉब्लेम समजलेला आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 14. प्रॉब्लेम नंबर 14 वाजतोय बघा. इन द फिगर P डिवाइड्स AC इन द रेशो 3:4. P डिवाइड्स बघा, P काय करताय, P डिवाइड्स है ना, P डिवाइड कोणाला AC ला इन रेशो काय आहे 3:4.
सो पी बार इज इक्वल टू बघा है ना, पी बार इज इक्वल टू बघा कारण तुम्हाला समजलं असेल दॅट इज 3C बार प्लस 4A बार अपॉन 3 प्लस 4 इज 7. बरोबर. त्यानंतर ते म्हणतात बघा Q डिवाइड्स BC इन द रेशिओ 4:3. बरोबर. Q डिवाइड कोणाला BC इन रेशिओ 4:3 है ना. परत Q हा इंटरनल डिव्हिजन आहे. सो Q बार इज इक्वल टू बघा 4C बार प्लस 3B बार अपॉन 4 प्लस 3 इज 7. बरोबर. मग ते म्हणताय देन M डिवाइड्स मग P बार आलाय Q बार आलाय AQ इन द रेशिओ आपल्याला माहित नाही. बरोबर. मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला ते की ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. पण ते काय म्हणताय बघा का M कसं डिवाइड करताय ते समजून घ्या या ठिकाणी. आता M हा पॉइंट कसा आलाय बघा, M हा पॉइंट कलर चेंज करतो बघा या ठिकाणी. M हा जो पॉइंट आहे हा AQ वरती पण येत आहे आणि PB वर पण येत आहे है ना. AQ पण वर आहे बघा है ना. मग AQ डिवाइड्स M डिवाइड्स AQ म्हणता येते. पण AQ पण आहे आणि PB पण आहे. बरोबर ना. AQ पण आहे आणि PB पण आहे. मग आपल्याला दोघांचे रेशो माहित नाही, वी डोंट नो. मग आपण ह्या ठिकाणी काय करू, आपण कन्सिडर करतोय. नाव लेट अस कन्सिडर करतो आपण काय M डिवाइड्स कोणाला M डिवाइड करताय AQ ला. AQ इन अ रेशो तुम्हाला माहित असेल, अननोन असेल तर आपण काय करतो λ'(1) घेतो है ना. λ'(1) होतोय. मग M बार इज इक्वल टू काय येणार, M बार इज इक्वल टू येणार बघा λ(Q बार प्लस A बार अपॉन λ+1. बरोबर. आणि आपण या ठिकाणी काय म्हणू M डिवाइड्स आणि अँड M डिवाइड्स कोणाला AQ झाला आता PB इन रेशो K:1 वेगळं काहीतरी घेऊ स्केलर. सो या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला भेटला M बार इज इक्वल टू बघा KB बार प्लस P बार अपॉन K+1 इथे लक्षात. मग लक्षात काय आलं हे दोन्ही M बार आहेत आणि आपल्याला A बार आणि Q बार है ना. या ठिकाणी आपल्याला बघा Q डिवाइड्स आपल्याला Q बारची व्हॅल्यू माहित झाली, A बारची व्हॅल्यू माहिती आपल्याला है ना. या ठिकाणी Q बार इन टर्म्स ऑफ मग या ठिकाणी आपण यांचे व्हॅल्यू टाकू बघा. M बार इज इक्वल टू बघा Q बार बघा इक्वेशन नंबर 1 याला आपण बोललो है ना. सॉरी याला 1 बोलू, याला इक्वेशन 2 बोलू है ना. Q बार फ्रॉम इक्वेशन 2 आपल्याला काय भेटतंय, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ Q बार. मग आपण लॅम्बडा इंटू ब्रॅकेट या ठिकाणी टाकतो बघा 4C बार प्लस 3B बार अपॉन 7 आणि प्लस A बार आणि अपॉन आलेला λ+1 अपॉन आलेला आहे λ+1. व्हेरी गुड. बरेच विद्यार्थी म्हणतात सो C इज द करेक्ट ऑप्शन. मग या ठिकाणी M बार इज इक्वल टू बघा K इंटू B बार है ना. K इंटू B बार आपल्याला तसंच ठेवावं लागणार आहे. सो लेट्स पुट द व्हॅल्यू ऑफ B बार ॲज इट इज प्लस P बारची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरनं आपण पुट करतोय 3C बार प्लस 4A बार अपॉन 7 आणि अपॉन आलाय बघा K+1 आपण काय आलेलं आहे K+1 आणि दोन्ही वेक्टर कसे आहेत, दोन्ही वेक्टर सेम आहेत. सेम आहेत म्हणून आपण दोन्ही वेक्टर इक्वेट करू आपण है ना. दोन्ही वेक्टरला इक्वेट करू आपण आणि सॉल्व्ह करू आपण. इक्वेट करू आणि सॉल्व्ह करू बघा. मग या ठिकाणी काय होतं बघा इक्वेटिंग आणि सॉल्व्ह केलं तर काय येणार बघा. पहिले आपण असं करू M बार इज इक्वल टू बघा 4 इंटू ब्रॅकेट 4C बार प्लस 3B बार अपॉन 7 आणि अपॉन λ+1 आणि प्लस इथं येतं बघा A बार अपॉन λ+1 आणि या ठिकाणी काय येणार बघा KB बार अपॉन K+1 प्लस 3C बार प्लस 4A बार अपॉन 7 इंटू ब्रॅकेट K+1. बरोबर. मग ह्या या ठिकाणी देखील हा जो 7 आहे हा 7 आपण डिनॉमिनेटरला घेऊन टाकू है ना. 7 इंटू ब्रॅकेट λ+1 इथे लक्षात. मग या ठिकाणी लक्षात आलं दोन्ही M बार सेम आहे. आपण इक्वेट करू आणि इक्वेटिंग है ना इक्वेट करू आपण M बार इक्वेटिंग M बार केलं तर काय येतं बघा 4 इंटू ब्रॅकेट 4C बार प्लस 3B बार अपॉन 7 इंटू ब्रॅकेट λ+1 प्लस A बार अपॉन λ+1 इज इक्वल टू KB बार अपॉन K+1 प्लस 3C बार प्लस
4a बार अपॉन 7 इंटू ब्रॅकेट k प्लस 1. इथे लक्षात, मग इथं असं आलं आपल्याला, लक्षात आलं असेल तुम्हाला, या पद्धतीने आपण इक्वेशन आपली झाली आहे. बट इकडे पण बघा सी बार ए बी बार ए बार आहे, इकडे पण सी बार ए बार आणि बी बार आहेत. मग आपण काय करू, कोइफिशियंट्स आपण सेपरेट करण्याचा प्रयत्न करू. मग इथे किती आलं बघा, 16 अपॉन 7 इंटू लॅमडा प्लस 1 सी बार प्लस 4 3 जा 12 अपॉन 7 इंटू लॅमडा प्लस 1 बी बार. इथे लक्षात प्लस है ना, प्लस या ठिकाणी ए बार आपल्याला कॉमन काढायचा आहे, ए बार आपल्याला कॉमन घ्यायचा आहे. काय होतं बघा, है ना, इंटू ब्रॅकेट इथं काय राहिलं मग 1 अपॉन लॅमडा प्लस 1 ए बार इज इक्वल टू, है ना, या ठिकाणी बघा के अपॉन के प्लस 1 बी बार, है ना, प्लस बघा इथं 3 अपॉन 7 इंटू के प्लस 1 सी बार प्लस 4 अपॉन 7 इंटू ब्रॅकेट के प्लस 1 आणि ए बार. इथे लक्षात, मग या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलं आहे काय, अशा या पद्धतीने आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे. आता आपण काय करतोय, आता पुन्हा इक्वेट कोइफिशियंट ऑफ जर ए बार केला तर बघा तिथं फक्त लॅमडाची व्हॅल्यू येणार आहे बघा, 1 अपॉन लॅमडा प्लस 1 इज इक्वल टू, है ना, 1 अपॉन लॅमडा प्लस 1 ए क्यू बार, है ना, ए क्यू म्हणजे लॅमडा प्लस 1, लॅमडाची व्हॅल्यू आपल्याला भेटेल आणि दॅट लॅमडाची व्हॅल्यू आपल्याला काय करेल, आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट आन्सर देणार आहे. सो 1 प्लस लॅमडा अपॉन 1 इज इक्वल टू 4 अपॉन 7 इंटू ब्रॅकेट के प्लस 1. इथे लक्षात, मग या ठिकाणी इकडे लॅमडा प्लस 1 आलं, तिकडे के प्लस 1 आलंय बरोबर. आणि मग लक्षात आलं इकडे लॅमडा प्लस 1 तिकडे के प्लस 1 आलाय, याला आपण इक्वेशन नंबर 1 2 झालंय आणि याला इक्वेशन नंबर 3 देऊ. येथे लक्षात, मग आता या ठिकाणी आपल्याला लॅमडा प्लस 1 आणि के प्लस 1 अजून काय कम्पेअर करता येईल बघा बरं. या ठिकाणी आता कोणतं कोइफिशियंट कम्पेअर केलं तर आपल्याला पटकन आन्सर पर्यंत जाता येईल हे पण बघा, है ना. या ठिकाणी लक्षात येत असेल तुम्हाला, आता बी बार किंवा सी बार काहीतरी कम्पेअर करा, है ना. आता आपण बी बार कम्पेअर करू तर काय लक्षात आलं बघा, 12 अपॉन 7 इंटू ब्रॅकेट लॅमडा प्लस 1, है ना, 12 इंटू इज इक्वल टू बी बार किती आलं, 4 इंटू ब्रॅकेट 7 इंटू ब्रॅकेट के प्लस 1. इक्वेशन नंबर 4. जागा थोडी कमी आहे म्हणून इथंच मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. जर आपण असं डिवाइड या दोन इक्वेशन जर डिवाइड केलं तर काय लक्षात आलं बघा, लॅमडा प्लस 1 कॅन्सल होत आहे बरोबर ना, येते लक्षात, आणि हे पण कॅन्सल होत आहे. मग लक्षात आलं ते बरोबर रेशो येत आहे, रेशो बरोबर येत आहे, दॅट इज 4. म्हणजे आपण इक्वेशन बरोबर पर्यंत चाललोय आपण, येते लक्षात. मग या ठिकाणी आपण काय करतोय, इक्वेशन आता तिसरी पण तयार करावं लागेल, कारण इथं जर बघितलं तर रेशो सेम येत आहेत बरोबर ना. सो के प्लस 1 कॅन्सल होत आहे. इथं आपण बी बार कम्पेअर केला, ओहो इथं गडबड झाली, आय एम सॉरी फॉर दॅट, है ना. बी बार इथं आपल्याला बी बार कम्पेअर करायचा होता आणि बी बार कम्पेअर करण्यासाठी काय काय केलं लागलं असतं बघा, है ना. इथं बी बार कम्पेअर करायचं होतं आपल्याला, है ना. मग या ठिकाणी बी बार साठी आपण इथं दुसरा कम्पेअर केला, आय एम सॉरी बाय मिस्टेक झाली या ठिकाणी. बघा या ठिकाणी बघा बी बारचं कोइफिशियंट कम्पेअर केलं, इथं बी बारचं कोइफिशियंट काय बघा, के अपॉन के प्लस 1, के अपॉन काय आहे, के प्लस 1 आहे. व्हेरी गुड. आता या ठिकाणी आपण आन्सर पर्यंत पोहोचतोय बघा. लॅमडा प्लस 1 कॅन्सल झालाय, के प्लस 1 कॅन्सल झालाय, काय राहिलं बघा 1/12, है ना. 1/12 इज इक्वल टू 4 अपॉन के, 1/12 इक्वल टू 4 अपॉन के. म्हणजे लक्षात आलं या ठिकाणी के इज इक्वल टू किती आलं, है ना, के इज इक्वल टू 12 4 जा 48 आलेलं आहे ना, 12 4 जा 48 आलेलं आहे. येथे लक्षात के ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. आता के ची व्हॅल्यू भेटली आहे पण आपल्याला लॅमडाची व्हॅल्यू पाहिजे. आपल्याला कसली व्हॅल्यू पाहिजे, लॅमडाची व्हॅल्यू पाहिजे. मग ही के ची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट केली, है ना, पुट इक्वेशन बघा 1 अपॉन लॅमडा प्लस 1 इक्वेशन 3, 1 अपॉन लॅमडा प्लस 1 इक्वल टू 4 अपॉन 7 इंटू ब्रॅकेट, है ना, 4 अपॉन 7 इंटू ब्रॅकेट. व्यवस्थित बघा या ठिकाणी या प्रॉब्लेमचा आन्सर नाही आहे, मागच्या प्रॉब्लेमचा आन्सर आहे. परत बघा आपण कम्पेअर करतो बघा, 1 अपॉन लॅमडा प्लस 1 काय कम्पेअर करतोय, 1 अपॉन लॅमडा प्लस 1 इज इक्वल टू, पुन्हा बघा या ठिकाणी 4 अपॉन
7 इंटू ब्रॅकेट है ना, 4/7 इंटू ब्रॅकेट के प्लस 1. मग या ठिकाणी लक्षात येत असेल तुम्हाला का आता के ची व्हॅल्यू आपण काय फाइंड केली आहे, 48 फाइंड केली आहे. ती के ची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी टाकली बघा, तर 1/λ प्लस 1 इज इक्वल टू 4/7 इंटू ब्रॅकेट 48 प्लस 1 दॅट इज 49. मग लक्षात आलं या ठिकाणी बघा 49 इंटू 7/4 इज इक्वल टू लॅमडा प्लस 1 येत आहे. मग या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. मग या ठिकाणी जर सॉल्व्ह केलं तर काय येणार आहे, यस सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर पर्यंत पोहोचणार आहोत आपण, जे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत है ना, ते ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. बरेच जण म्हणतात सर ऑप्शन आलेला आहे है ना, ऑप्शन आलेला आहे सी 21/16. 21/16 आन्सर आलेला आहे. व्हेरी गुड. पण 21/16 सर्वांचा आन्सर आलेला आहे. या ठिकाणी लॅमडाचीच व्हॅल्यू 21/16 येणार आहे. बरोबर, लॅमडाचीच व्हॅल्यू 21/16 येत आहे या ठिकाणी. आणि मग लॅमडाची जी व्हॅल्यू आली 21/16 है ना, ती आपल्या या ठिकाणी रिक्वायर्ड आन्सर आहे, कारण की आपल्याला लॅमडा एस टू 1 पाहिजे होतं है ना. मग ती इकीची व्हॅल्यू आली लॅमडा एस टू 1. यस 21/16. बरेच विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह करून आन्सर पण दिलाय 21/16 सर. स्टेप नंबर 3 मध्ये 4 नाही लॅमडा आहे. ओके ठीक आहे, आपली वेळ संपलेली आहे. हा प्रॉब्लेम आपण उद्याच्या क्लासमध्ये पुन्हा सॉल्व्ह करू, रिपीट सॉल्व्ह करू आपण. काही अडचण नाही. टाइम इथं संपत आलेला आहे. मला वॉर्निंग येते या ठिकाणी है ना, 9 वाजून जास्त वेळ झालेला आहे. ठीक आहे, आपण हा प्रॉब्लेम उद्याच्या क्लासमध्ये पुन्हा रिपीट करू, काही हरकत नाही. ओके, थँक्यू व्हेरी मच.